नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. विशेष करून आज या ठिकाणी मी मुलाखत घेणार आहे ती म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये पुढाकार घेऊन समाजाला घडवण्याचं काम केलं जातं आहे. आपण बघतो की राजकारण आणि समाजकारण याचा एक फार मोठा समन्वय कुठेतरी साधला जातो आहे, परंतु जनतेची दिशाभूल करण्यासुद्धा आज काम केलं जातं आहे. हे होऊ नये आणि त्याच्यामध्ये बदल व्हावा, समाज घडवण्याचं काम केलं जातं. आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, संघटित हो आणि संघर्ष करा. ही चळवळ पुढे चालवणे आजची युवा पिढी चालवते का, हे एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या ठिकाणी चेंबूरमधल्या ज्या युवती आहेत, ज्या जयाताई आहेत, जया बनसोडे, ह्या खरोखर आज परिस्थिती नाजूक असतानासुद्धा आज ही चळवळ पुढे चालवत आहेत. ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण प्रबोधन दिशेच्या माध्यमातून त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. जयताई नमस्कार. नमस्कार. जय भीम. जय भीम. मला सांगा की आज तुम्ही एका चेंबूरमधल्या एका सोसायटीमध्ये राहत आहे की जी आज घरं बघितली तर फार छोटी छोटी आहेत. मुंबईमध्ये म्हटलं की घरं फार मोठी असतात, परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहत आहे. आणि हे राहत असताना तुमचं बालपण आणि त्याच्यानंतर तुमचं महाविद्यालय शिक्षण आणि तुमच्या घरची परिस्थिती कशी होती हे सांगाल का? सगळ्यात प्रथम मी प्रबोधन टीव्हीचं आभार मानेल की त्यांनी मला माझे विचार किंवा माझा जीवन प्रवास मांडण्यासाठी मला इथे बोलवलं किंवा माझ्याशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही इथे आलात, तर सर्वप्रथम तुमचेही आभार. मी असं म्हणेल की आंबेडकरी चळवळ तयार होत नाही, ती जगावी लागते. ते आम्ही लहानपणापासून जगलो. म्हणजे माझं बालपण अतिशय बिकट परिस्थितीमध्ये गेलं. मी असं म्हणते की हा संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला आहे. आणि चळवळ जी आत्तापर्यंत इथपर्यंत आलेली आहे, बाबासाहेब म्हटले की शिका, संघटित व संघर्ष करा. तो जो संघर्षाची जी जबाबदारी आहे ती पोट रिकामा असणाऱ्या लोकांनीच उचललेली आहे. ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांनी ही चळवळ जिवंत ठेवलेली नाही आहे. आणि माझं जे बालपण आहे ते गोवंडीसारख्या आनंदनगरमध्ये आम्ही राहिलो होतो. वडील चळवळीचा वारसा असलेले दलित पॅन्थरमध्ये काम करणारे होते. माझे चुलते डॉक्टर LK बनसोडे, ज्यांचं नाव आजही चेंबूर PL लोकांमध्ये लोक घेतात, की भाकरवडीपासून जे काही झोपडपट्ट्या वसवलेल्या आहेत ते माझे चुलते आणि वडिलांनी वसवलेल्या आहेत. त्या काळात मंत्रालयांच्या जाऊन खुर्च्या तोडणं वगैरे, म्हणजे तो एक वारं होतं चळवळीचं त्या काळात. मग त्यावेळेस जात धर्म पंथ याच्या पलीकडे एक स्वतःचं समाज म्हणून लोक पाहत होते. तिथे कुठेही भेदभाव नव्हता. आणि हे आम्ही लहानपणापासून घरात बघत होतो. माझी आई जरी शिकलेली नसली तरी वडिलांचा जो घरातला वावर होता तो अतिशय जहाल आणि मेलो तरी चालेल, विकलो नाही जायचं. पैसे अनेक लोक पैसे घेऊन यायचे त्यांना की तुम्ही हे करा, मॅनेज व्हा वगैरे. त्यांच्यावर वारी झाले त्या काळात. परंतु त्यांनी स्वतःचीच युनियनचे लीडर होते ते, परंतु युनियनसाठी जो संघर्षाचा लढा होता तो त्यांनी सोडला नाही. आम्ही हे डोळ्याने बघितलं. एक वेळ आम्हाला खायला नसायचं, परंतु त्यांनी लाखो रुपये घेऊन येणाऱ्या लोकांना स्वीकारलं नाही. असं आम्ही जगत आलेलो की एक भाकरी कमी खाल्ली तरी चालेल, पण चळवळ विकायची नाही हे डोक्यात होतं. आणि मी फार लहान होते, 3री-4थीला. पहिल्यांदा माझ्या वडिलांनी मला असं म्हणजे तो स्पार्क त्यांनी कदाचित माझ्यामध्ये बघितलेला असावा. बहीण अतिशय साधी, अबोल, परंतु ती आईच्या बरोबर असणारी. छोटा भाऊ एकदमच लहान होता, परंतु कदाचित त्यांना माझ्यामध्ये तो स्पार्क दिसला असावा. तर त्यांनी मला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मला असं वाटायचं की ते फक्त मला वक्तृत्व स्पर्धेसाठी तयार करतायत. माझं पहिलं भाषण गोवंडी या ठिकाणी, जिथे हेमंत करकरे सर जे आता ATS चीफ होते त्यांनी मागच्या ह्याच्यामध्ये वारले, तर ते शिवजयंतीला आले होते. स्थानिक कॉर्पोरेशनला उभे राहणारे नगरसेवक तुकाराम काते त्यावेळेस ते आले होते. आणि मग त्यावेळेस मला पहिल्यांदा भाषण शिवजयंतीचं माझ्या पप्पाने लिहून दिलं. आणि मग ते भाषण फक्त माझ्यासाठी तिथे जाऊन खूप लोक आहेत, आपलं कौतुक होणार आहे, आपल्याला छान बोलता येतं, एवढंच माझ्या डोक्यात होतं. आणि मी तिथे जाऊन भाषण करणार होते. वडिलांनी भाषण लिहून दिलं. मी खूप भाषण केलं, जोरात खूप टाळ्या पडल्या. आणि करकरे सरांनी, तुकाराम कातेंनी मला उचलून घेतलं आणि मला ते खूप बरं वाटलं. अरे भाषण केल्यावर एवढं कौतुक होतं. मग त्यांनी विचारलं की कोणाची मुलगी आहे, तर तेव्हा ते माझे पप्पा लांब होते, गर्दीमधून लांब. आणि मग त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं की कोणाची मुलगी आहे म्हटल्यावर पप्पा मला तेव्हा पहिल्यांदा म्हणाले की पहिल्यांदा असं झालं की लोक विचारायचे बनसोडे कुठात. पहिल्यांदा असं झालं ही कुणाची मुलगी आहे, म्हणजे बापाला मुलीमुळे ओळख निर्माण झाली. हे माझ्यासाठी अभिमानाचे. इथून पुढे बनसोडेंची मुलगीच भाषण करेल. त्यानंतर त्यांनी भाषण करणं बंद केलं. ते आता मला कळतंय की त्यांच्या मागे काय तरी होतं असं की ते बोलायचे. मला त्यावेळेस खूप चिड यायची की ते मला घेऊन जायचे. मला जेव्हा हातवारे असतात वक्तृत्व स्पर्धेत, ते चुकले की मला ते मारायचे. रात्रभर बसून भाषण लिहून द्यायचे, शब्द पाठ करून घ्यायचे. भाषण नाही पाठ झालं तर जेवायला नाही देत, असं म्हणजे इतकं स्ट्रिक्टपणे त्या भीतीने मी ते भाषण पाठ करायचे. शाळांमधून वक्तृत्व स्पर्धेची बक्षीस आणली की मला ते कौतुक वाटायचे. मग ते मला खाऊ द्यायचे, पैसे द्यायचे.
तेवढ्यापुरतं ते होतं. परंतु एका काळानंतर मला ते कळायला केव्हा लागलं, जेव्हा आम्ही पटरी किनारी राहणारी लोक होतो, आमची घरं तुटली आणि ते सगळ्या लोकांना घरं मिळावीत म्हणून जे धडपडत होते, धावत होते, तेव्हा मला कुठेतरी 8वी 7वी 8वी 9वीला असं झालं की आपल्याला काहीतरी वेगळं आहे, काहीतरी हे करायचं. आणि मग मला ते पप्पांबरोबर जाणं, फायली हे करणं, लोकांची भांडायची. लोक म्हणजे बनसोडे तुम्हाला 2-2 3-3 घरं द्या, सोडून द्या, लोकांना नाही मिळेल. पण ते म्हणायचे नाही, लोकांसाठी आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे डोक्यात की तिथे कुणी एका जात धर्माची लोकं नव्हती, अनेक धर्माची लोकं होती, परंतु त्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. एकीकडे आमचं असं होतं की आम्ही खाऊ की नाही ही पण होतं, परंतु आमच्या डोक्यावर नसलेलं छप्परसुद्धा दुसऱ्याला छप्पर मिळण्यासाठी माझा बाप झगडतोय. आणि ते करत असताना 10-12 दिवस आम्हाला राहिले होते घरं भेटायला. आणि खुशी जेव्हा असं पहिलं मुख्यमंत्र्यांनी एक चावी वाटप केलं की आता तुम्हाला घर मिळतं इथे म्हाडा कॉलनीमध्ये, मानखुरमध्ये, आणि ते इतके खुश झाले की माझ्या लढाईला यश आलं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये 10 दिवस बाकी होते आणि पप्पा फार खुश की आता आपण चांगल्या म्हणजे अशा घरामधून बिल्डिंगच्या घरामध्ये जाणार वगैरे. आणि त्या खुशीमध्ये त्याच दिवशी त्यांना अटॅक आला. अगदी चालत बोलत हॉस्पिटलमध्ये गेले, मी संध्याकाळी परत येतो वगैरे. आणि हॉस्पिटलमध्ये मी त्यांना सकाळी, आई कामाला गेली होती आणि आईला सहज त्यांचं हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचं ते रुटीन फार स्ट्रॉंग, आणि दवाखान्यात नेलं आणि छातीला जवळजवळ शताब्दी हॉस्पिटलमध्ये मी त्यांना नेलं. तर ते तिथेही दाखवत होते की तुझा पप्पा एकदम स्ट्रॉंग आहे. त्यांना ते सगळं लावलं. आणि ताई घरी जेवण बनवत होती, आई हॉस्पिटलमधून ते पोचली नव्हती, मी तिथे होती, माझ्या आत्याचा मुलगा होता. आणि माझ्या पप्पांना ICUमध्ये ठेवलं. त्यांना ते सगळं मशीन लावलं. मला म्हणाले तुझे पप्पा सोल्जर आहेत ते बघ असं. आणि मग तेव्हा त्यांनी केलं की तुला लढायचं आहे, माझं जग स्ट्रॉंग आहे. हे मला इतकं चटका लावणार होतं की काहीतरी झालं वेगळं आहे. डॉक्टरांनी आम्हाला घरी पाठवलं, बोलले जा डबा घेऊन, काहीतरी वेगळं होणार होतं, आम्हाला तिथून बाहेर पाठवलं. मी घरी निघून आले. नंतर माझा जो आत्या भाऊ होता घरी आणि नंतर पप्पाला जा मी घरी येतो. मग कदाचित ते डॉक्टर आतमध्ये कशासाठी ते गेले. थोड्या वेळाने आई पोचली. मी आपली ते लिफ्टने खेळत खेळत घरी आले तर सगळे लोक रडायला लागले होते, खूप लोक जमले होते. मला तो काही समजत, पप्पा तर घरी येणार काही, पप्पा त्यांच्या, आणि पप्पा वारले त्या दिवशी 10 मेला. तो मला खूप मोठा धक्का होता की मला आता कुठेतरी काहीतरी करायला लागले आणि माझे वडील नाही आहेत. मग तरी सुद्धा असं ठरवलं की नाही आता आपल्याला उभं राहायचं आहे, का आपल्याला आता कुणीच नाही आणि माझ्या पप्पाचं जे काम आहे ते मला करायचं आहे. मग काही झालं तरी ते करायचं आहे. आणि मग तसं करत आम्ही 21 मेला इथे आलो म्हाडामध्ये. डोक्यात असायचं की कॉलेज करायचं आहे, काम करायचं आहे, पण काहीतरी वेगळं करायचं आहे, फक्त जगायचं नाही. आणि मग असं वाटलं की आपल्याला जे नाही मिळालं ते आपल्यासारख्या लोकांना मिळायला पाहिजे. तुमचे वडील कितवीत असताना तुमचे वडील वारले? 8वीला होते मी तेव्हा वारले. आणि तरी पण मग मी शाळेत असताना सुद्धा मला स्वाधार नावाची संघटना होती, महिला संघटना, ते विद्यार्थ्यांना दत्तक घ्यायचे. आणि मलाही त्या स्वाधार संघटनेने दत्तक घेतले की माझा वर्षभराचा शाळेचा खर्च, माझा वाढदिवस. तरीसुद्धा मला असं वाटायचं मला जे भेटलं ते माझ्यासारख्या अनेक मुलींना भेटावं. मग मी शाळेमध्ये असल्यापासूनच सर्वे करायची की कुठल्या मुलींना शिक्षणाला काय नाही आहे. मग ते पूर्ण वर्षभराचे ते मग मी जवळजवळ विभागातल्या आमच्या आनंदनगरमधल्या माझ्या शाळेतल्या जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांना माझ्यामार्फत मुलींना ते सगळं वर्षभराचं त्यांचं सगळं शिक्षणाचा खर्च, त्यांच्या कपड्यांपासून सगळं मी त्या स्वाधार संस्थेत स्वतःला मदत मिळायचीच, म्हणजे मी ते घ्यायचे कारण माझी परिस्थिती. पण मी त्याबरोबर त्या पहिली एक मी छोटी मुलगी होती जी संस्थेत करून विद्यार्थी शोधायचे की असे विद्यार्थी आहेत वस्ती पातळीवर. आता त्याच्यापैकी एक मुलगी इंजिनियर आहे जी महानगरपालिकेत माझ्याबरोबर, ती आजही माझ्या संपर्कात आहे, माझी मैत्रीण आहे, ज्यांचं घर ताडपत्र्याचं होतं. पूर्वी आचार्य कॉलेजचं जे आनंदनगर आहे ते ताडपत्र्यांच्या घरांचं होतं, लसूण विकायचे ते लोक. त्या मुलीला मी ती स्वाधार संघटनेची मदत मिळवून दिली. नंतर मी म्हटलं मला त्याची गरज नाही, मी काम, मग ती मुलगी कंटिन्यू घेत होती, ती मुलगी इंजिनियर झाली. असं माझं म्हणजे काहीतरी वेगळं करायचं आहे, फक्त जगायचं म्हणून जगायचं असं माझ्या डोक्यातच नव्हतं. खरं वारं चळवळ जे मी माझ्या वडिलांकडून शिकली. बाबासाहेब काय आहेत, फुले काय आहेत, शाहू काय आहेत, हे फोटो माझ्या घरात असायचे तेव्हा कळायचं नाही काय फोटो आहे. इव्हन मला हेही कळायचं नाही, बाबासाहेबांच्या बाजूला बुद्ध असायचे तर मी पप्पांना विचारायचे की बाबासाहेबांची बायको आहे का, म्हणजे मला ते म्हणजे बुद्धांची मूर्ती असे फोटो असायचे कळायचं नाही. मग पप्पा समजवायचे आम्हाला की बघ छत्रपती शिवाजी महाराजांनी असं केलं, बाबासाहेबांनी असं केलं, हे असं ते तेव्हा ते कळायचं नाही. पण आता त्याचं आकलन होते की ते फोटो आमच्या घरात का होते, आमच्या घरात ती पुस्तकं का होते, आमच्या घरात वेगळ्या गोष्टी पण पुस्तकं असायची, न्यूजपेपर असायचे त्या काळातले. मग चळवळ जगत म्हाडा कॉलनीमध्ये आले, काय करता येईल. मग अनेक आमचे समविचारी लोक, आम्ही तरुण लोक एकत्र आलो की काहीतरी करावं लागेल आपल्याला. इथे आलोय तर इथे आपले लोक कोण आहेत आपण शोधूया. मग पहिल्यांदा बौद्ध आपण एक पाया असतो ना की आपण सुरुवातीला कोण स्वीकारू शकतं बाबाला. मग आम्ही बौद्ध समाजामध्ये जाऊन एक स्थानिक इथे काहीतरी असलं पाहिजे. मग आम्ही बुद्ध विहारासाठी प्रयत्न करायला की त्या माध्यमातून लोक एकत्र येतील. मग ते 11वीला असताना मी विद्यार्थी संघटना जॉईन केल्या.
आचार्य कॉलेजला असताना आचार्य कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केलं. एक घटना घडली, मैत्रिणीचा ॲक्सिडेंट झाला. समतावादी छात्र भारती विद्यार्थी संघटनेत आले. शालेय आंदोलनं खूप केली. ते आंदोलन वेगळं आणि आपण जिथे राहतो तिथेही काहीतरी असलं पाहिजे म्हणून एक धार्मिक चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून एकलव्य क्लासेस सुरू केले की मी स्वतः कॉलेजला आहे, परंतु ज्या मुलांना शाळेच्या मुलांना ज्यांना फी भरता येत नाही त्यांना फीचं हे करता येत नाही. कारण मी अनुभवलं होतं की फी नाही भरलं कारण 10वीला क्लासेस असतात, परंतु क्लासेस मोठ्या मोठ्या फीज घ्यायचे. मग आम्ही असं ठरवलं की आम्ही 7-8 मैत्रिणी मिळून ठेवलं की आपण पूर्वी विहार नव्हतं, इथे आम्हाला म्हाडाने एक जागा 95 मध्ये गाळा दिला होता, तुम्ही इथे काम करू शकता म्हणून. मग तिथे आम्ही एकलव्य क्लासेस सुरू केले. आम्ही म्हाडामध्ये वगैरे गेल्यानंतर 95 मध्ये आम्हाला विहार म्हणून ते सुरू केलं. मग ते विहार फक्त विहार नाही पाहिजे, मग तिथे आम्ही ते क्लासेस सुरू केले, एकलव्य क्लासेस. म्हणजे फक्त 10 रुपये घ्यायचे आणि ते कारण शिक्षण हे मोफत नसलं पाहिजे, त्याची काहीतरी किंमत त्याचे कळलं पाहिजे म्हणून ते 10 रुपये आम्ही वर्षाला विद्यार्थ्यांकडून घ्यायचं. मग शाळेच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू केले आम्ही सगळ्यांनी म्हणून. मग ते पहिलीपासून 10वी पर्यंत. आणि मग ज्या मुली ग्रॅज्युएट किंवा आफ्टर ग्रॅज्युएट झालेल्या मुली होते त्या जास्त 11वी-12वीच्या मुलांना शिकवायचे. आम्ही क्लासेस सुरू केले 1-2 वर्ष मी तेही केलं. 11वी-12वी करत माझी चळवळ विद्यार्थी चळवळ खूप स्ट्रॉंगपणे मी खूप मोठी आंदोलन, मग कुलगुरूंच्या इथे रात्रभर जागरणं असेल किंवा सेंट जॉर्जचे ते मेडिकलची फी कमी व्हावी म्हणून आम्ही केलेलं साखळी उपोषण, ती यशस्वी आंदोलन. किंवा शिक्षणासाठी फी नाही म्हणून रस्त्यावर भीक मागू आंदोलन, म्हणजे गाडी पुसून आंदोलन केलेलं. तो पैसा आम्ही शिक्षण मंत्र्यांना पाठवला होता. आणि मग विद्यार्थी चळवळीत करता मग माझं एका बाजूला शिक्षण, एका बाजूला जॉब, एका बाजूला चळवळ, या सगळ्या गोष्टी होत्या. घरात मी नावाला मुलगी होते, घरातला मी मुलगाच होते की ताईची काळजी वाटायची कारण ती अतिशय साधी. भाऊ लहान होता, आई कामांसाठी बाहेर जायचे कारण ऑप्शन नव्हतं त्यावेळेस. मला काय एवढी 18 वर्ष पूर्ण असल्यामुळे मोठी काही नोकरी लागणार नव्हती. मग हे करत मग आई जेवण बनवण्यामध्ये एक चांगली होती. मग आईला बाहेरगावचा जॉब आला, हाँगकाँगचा. मग आई बाहेरगावी निघून गेली. तर थोडंसं आम्हाला जरा दिवस बरे आले की हाँगकाँगला गेल्यामुळे चांगला पगार, ती जेवण बनवून असल्यामुळे तिकडे गेली. मग आमचं थोडंसं गाडी रुळावर आली. मग शिक्षण आणि हे ते तरी पण आई तिकडे हे कुठेतरी हे होतं की आईने लवकर यावं, ताई काम करते, ती असं सगळं डोक्यात होतं. पण 80% चळवळ असायची, पण कुठेतरी घराची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात असताना दोन्ही गोष्टी मी सांभाळत होते. चळवळ करत मग एक असं झालं की खेरलांचे हत्याकांड घडलं. आणि त्यावेळेस मी ग्रॅज्युएशन माझं झालं होतं आणि खेरलांचे हत्याकांड घडलं. कुठेच काही नव्हतं तेव्हा. महानायक सम्राटचे जे हे आहेत काही टीम आमच्या भाडामध्ये आली की 2-3 महिन्यापूर्वी असं प्रकरण घडलेलं आहे. इथे बसले आणि आम्हाला सांगितलं की असं काही प्रकरण घडलेलं आहे आणि त्या मुलीची नग्न धिंड काढलेली आहे, एवढं भयानक आहे. आम्ही ते फोटो पाहिले, मला खूप राग आला. तर ते म्हणाले आपल्याला महाराष्ट्रात एक आंदोलन उभं करायचं आहे ज्याच्यातून लोक जागृत होतील की इतक्या भयानक पद्धतीने एका कुटुंबाला मारलं गेलं. तर मी बोललं महाराष्ट्रातून उभं करायचं तर इथूनच सुरू करू. आज रात्रीचा फक्त वेळ द्या, उद्या मानखुरमध्ये सुरुवात झालेली असेल. त्या रात्री आम्ही पटापट झेंडे अरेंज करणं असेल, लोकांना त्या रात्रभर आम्ही लोकांच्या घरी जाऊन सांगतो की असं घडलेलं आहे. मी जाऊन सांगत होते की बघा पेपर एवढ्या आपल्या मुलीबरोबर असं झालेलं आहे, आपल्याला आता एकत्र. मग म्हाडा कॉलनीतली सगळी लोक बोलले सकाळी 7 वाजता तुम्ही सगळ्यांनी खाली यायचं आहे, असा प्रकार घडलेला आहे. आपल्याला जाऊन हा तो हायवे आहे मानपूर हायवे, जो मेन हायवे आहे जो तो बंद करायचा, त्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागेल. आणि आम्ही सकाळी 7 वाजता सगळे तयार झालो, सगळे विहाराच्या इकडे आलो, जमा झालो. त्याचा 95 जमा झालो आणि खूप लोक म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त लोक तिथे आली. ते पत्रकार पण सगळे आले होते आणि पोलिसांना भनक लागली की हे लोक असं करणार आहेत. परंतु आम्ही म्हटलं की आम्ही शांततेत मात करणार की असं काही झालं. आणि आम्ही खूप आक्रमक पद्धतीने ते आंदोलन केलं. सिनियर पी आय होते त्यावेळेस, मला त्यांचं नाव नाही आठवत आता. तर ते म्हणाले पोरी तू कशाला एवढी हे करते, तुझ्या बाबतीत काय झालं का. तर मी ते पोलिसाची काठी घेऊन त्याच्यावरच उगारली होती, त्यांच्या हातात जी काठी होती. ते NDTVवर न्यूजवर पण आले होते की पोलिसांवर काठी उगारली. मी म्हटलं तुझ्या मुलीच्या बाबतीत झालं असतं तर कदाचित तुझी ही स्टेटमेंट नसते. असं झालं आणि मग अनेक न्यूजवरती सगळं. आणि मग ते त्याच लेवलला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तीच ठिणगी पेटली न्यूजवर झाल्यामुळे. अनेक ठिकाणी सेम डेला म्हणजे मग कुठे गोवंडे कुठे अनेक न्यूज यायला लागल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभर खेरलांजीचं आंदोलन उभं राहिलं. आणि ती गोष्ट वेगळी आहे की त्या प्रकरणाला आजही न्याय नाही आहे. त्या गावाला तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळाला, ही आजही खेदाची गोष्ट आहे. पण त्या आंदोलनातनं असं झालं की माझं काही राजकीय लोकांनी पाहिलं की बाबा हिच्यामध्ये तो स्पार्क आहे, जस्ट 18-19 वर्षाची. आणि मग म्हणाले की आम्हाला एक उमेदवार इथे हवा आहे, तर तुम्ही निवडणुकीला उभे राहणार का. सामाजिक आणि सगळंच माझं काम चालू होतं, विद्यार्थी लेवलला चालू होतं सामाजिक. तर मी म्हटलं राजकीय सत्ता असल्याशिवाय, बाबासाहेबांचं वाक्य राजकीय सत्ता सर्व समस्यांचे गुरु केले. तर ठीक आहे, या अजेंडा आहे, आपण प्रयत्न करूया. सगळ्या बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, सर्व समावेशक आहे. बाबासाहेबांचं किंवा बुद्धांचं तत्वज्ञान आहे, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, ज्याच्यामध्ये 18 पगड जाती आहेत. म्हणजे सावळी, माळी, तेली, कुणबी, मराठा, ओबीसी, म्हणजे ब्राह्मण नेतर सगळ्या जाती आहेत. जे सदन आहे
ज्यांना गरज आहे, ज्यांना व्यवस्थेने नाकारलेलं त्यांचं काम करणं आपल्याला जबाबदार. तर एक राष्ट्रीय पक्ष मिळतोय आणि मग त्या पक्षाच्या माध्यमातून मी निवडणुकीला उभे राहिले. राजकीय काही वारसा नाही, कोणी घरात निवडणूक कधी लढवली, राजकारण कशाचे खातात हेही मला माहीत नाही. राजकारणाला शिवाय देणारी मी मुलगी, परंतु म्हटलं चला आपल्याला काही एक मिळते, संधी मिळते, तर खिशामध्ये 1 रुपया नाही, काहीतरी सामान्य प्रायव्हेट जॉबमधून जे काही 1-1.5 लाख रुपये जमा केले होते ते म्हटलं आपण पहिल्यांदा 50,000 रुपये डिपॉझिट करून ऑफिस घेऊया, पैसे ते परत मिळतील. आणि मग ते ऑफिस सुरू केलं. एक 6-7 महिने आधी ऑफिस सुरू केलं आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून एवढं लोकांचा म्हणजे लोक यायचे, बाहेर असा गल्ला ठेवला, लोक पैसे टाकायचे. कोणी म्हणायचं माझ्याकडून आज जेवण स्पॉन्सर, कोणी म्हणायचं माझ्याकडून झेंडे स्पॉन्सर, कोणी म्हणायचं आजचा रॅलीचा खर्च. म्हणजे इतकं समाजाचं मला हे मिळालं की जेवढं पैसे वाटणाऱ्या कॉर्पोरेटरकडे लोक जमा नसायचे तेवढे माझ्याकडे लोक असायचे आणि त्यांना पैसे देऊन लोक बोलवावी लागायची. माझ्याकडे खूप लोक तशी जमा. तर एक वेळ अशी आली की कॉर्पोरेटरला बोलावं लागलं की मला झोपेत सुद्धा जया दिसते, एवढीची पोरगी दिसते. ते असं काय करते की लोक तिच्याकडे येतात. आता ते कॉर्पोरेट विठ्ठल लोकरे आहेत ते नगरसेवक तेव्हा पण. तर असं आहे काय हिच्याकडे आहे की लोक तिच्याकडे जातात. आणि शेवटी आपण म्हणतोच ना राजकारण हा पैशांचा खेळ, आपण तिथे कमीच पडणार होतो. परंतु मला आनंद वाटेल सांगायला की त्यावेळेस ही मुंबई महानगरपालिका ही केरळ राज्याचं एक बजेट आहे, एवढी मुंबई महानगरपालिका आहे. आणि इकडचं एक कॉर्पोरेटर म्हणजे आमदाराच्या तोडीचा असतो. आणि त्या लेवलला एक माझ्यासारखी सामान्य मुलगी खऱ्या वाटेवर जाऊन सुद्धा 1000च्या लेवलची मतं घेते. हे सगळ्यांची झोप उडवणार होते की 1000 मतं, एवढी मतं ही कशी काय घेऊ शकते, 1000-1200 मतं कशी काय घेऊ शकते. आणि म्हणजे जेमतेम एका रात्रीच्या खेळामुळे नाही तर प्रत्येकजण असं बोलतो की तू जिंकणार आहे. तरी सुद्धा मला असं वाटलं की राजकारण फार जवळून बघितलं की राजकारण आपलं काम नाही. म्हणजे काम नाही म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं की राजकारण आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती करत नाही. कारण ती घाण साफ करण्यासाठी तुम्हाला फार मोठं व्हावं लागेल आणि नाहीतर मग तुम्हाला ताकदवर बनावं लागेल, त्याशिवाय तुम्ही राजकारणात उतरू शकत नाही. आणि मग सामाजिक कामाला माझ्या पूर्ण सुरुवात झाली. बॅक टू द पवेलियन आली मी की आपण सामाजिक काम काही सोडायचं नाही, ते करतच आपल्याला तरी सुद्धा माझं असं होतं की चला चळवळीचा वारसा आहे, निळा झेंडा आहे म्हणून ते मतदान. आणि बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की जया बनसोडे सांगते तेव्हा लोक मतदान करतात, असं अजिबात नव्हतं. मी काही छोटी मोठी आंदोलनं असली, कार्यक्रम असले की लोक सोबत यायचे, पहिले फोन यायचे की ज्या काय करायचं म्हणून. मग असं करता करता एक वेळ अशी आली की मला पहिल्यांदा मी मुंबईच्या बाहेर मला लोकांनी बोलवायला सुरुवात केली. एक प्रकरण घडलं त्या काळात, मला आता ते आठवतं. आणि मग मला बाहेरून चैत्यभूमीचं प्रकरण, चैत्यभूमीचं मला माझे जिजू आहेत, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता मध्ये आणि मध्ये सायन हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्यांचा हात तुटला होता आणि मी हॉस्पिटलला होते. तर मला फोन आला आमचे सहकारी थाटे साहेबांना, त्यांना एक मेसेज आला की चैत्यभूमीच्या इथे कोणीतरी होळी जाळतंय. आणि मला ते आम्हाला ते कसं तरी झालं की मी म्हटलं चला मी सोशल मीडियावर पोस्ट टाकली की चैत्यभूमीच्या इथे कोणीतरी असा खोडसा प्रकार करते, तो थांबवला पाहिजे, नाही तर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल. आणि मग सायन हॉस्पिटलला असल्यामुळे मी म्हटलं मी तिथे येते. सोशल मीडियावर मी नेहमी सतत माझे जे काही विचार आहे ते टाकत आलेली आहे, जे काही माझं म्हणणं आहे ते लाईव्ह करणं हा माझा स्वभाव आहे की काही असले की मी टाकते. कारण आता दुसरा प्लॅटफॉर्मच नव्हता आपल्याकडे की लोकांपर्यंत पोहोचण्याचा. त्यामुळे माझं तेच होतं की कसं तरी आपण काही त्याच्यावर टाकायचं. मी कुठे काही गेले ते मी टाकत राहिले. तर मी त्या सेम चैत्यभूमीचं ते टाकलं तिथे आणि की असं आहे काहीतरी, जे कोणी जवळ असेल त्यांनी तिथे बघा. तर 4-5 तासात तिथे कुणीच पोचलेलं नव्हतं. मग मी तिथे पोचले आहे, असे 2-3 लोकच आम्ही तिथे पोचलो. आकाश कासरे म्हणून एक माझा मित्र आहे, एक सुनेना, असे 2-3 लोक आम्ही तिथे पोचलो. मी तिथे पोचलो तर खूप पोलीस होते, खूप पोलिसांची फौज होते. होळी लागलेली होती आणि अगदी त्या स्तूपाच्या समोरच होती. मी पोलिसांना लाईव्ह केलं आणि पोलिसांना जे काही समजवण्याच्या भूमिकेत जे काही समजवलं की बाबासाहेबांची विचारधारा ही पूर्णपणे वेगळी आहे, जी न मानणारी आहे. आणि इथे जो राहणारा समाज आहे जो भंडारी समाजाचा आहे, हा भंडारी समाज हा खोडसर प्रकार कधीच कळणार नाही. कारण त्यांनीच ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीसाठी दिली होती. म्हणजे एवढं सलोख्याचं वातावरण असताना हे कोणीतरी जाणीवपूर्वक इथे करते. एवढ्या वर्षात जो प्रकार झाला तो आता होते म्हणजे जाणीवपूर्वक कोणाचा तरी दंगे माजवण्याचा प्रकार, ह्या 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार, असं हे जे लाईव्ह झालं ते इतक्या. आणि नंतर मग आम्हाला अरेस्ट केलं त्यांनी. पण अरेस्ट केल्यानंतर पण अनेक वकील आणि मला अपेक्षित नव्हतं एवढी लोक संध्याकाळी चैत्यभूमीवर जमा झाली. मग ती प्रत्येक पक्षाची होती. म्हणजे सोशल मीडियाची जी ताकद आपण म्हणतो ना, तुम्ही कसा यूज करता त्याच्यानुसार आहे. ती इतक्या म्हणजे जवळजवळ लाखोंच्या वरती शेअर्स. आणि हे मला माहिती नव्हतं संध्याकाळी याचं काही चित्र पलटेल म्हणून. खूप फोन यायला लागले मला, खूप फेसबुकचे कॉल आणि हे ते. आणि मग संध्याकाळी जेव्हा मला पोलीस स्टेशनला पोलिसांनी नेलं, पोलीस सेल्फी काढायला लागले माझ्यासोबत की अरे तू तर हिरो झाली, एकदम स्टार झाली. तेव्हा मला वाटलं की आपण असं काहीतरी केलंय. आणि मग त्यांच्या फॅमिलीजला वगैरे जे काही चांगले चळवळी त्यांनी दाखवलं. म्हणाले आम्हाला लाज वाटेल जर आम्ही तुझ्यावर केस केली तर, कारण तू असंविधानिक असं काहीच बोलत नव्हती, जे बोलत होती ते बरोबर होते. आणि मग त्या दिवसानंतर मला संपूर्ण महाराष्ट्रातून बोलवायला लागलं. महाराष्ट्रातूनच नाही तर जवळ दिल्लीला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मला आपल्या समाजाचे जे IPS आहेत, BP अशोक आहेत Yes. किंवा प्रथम सर आहेत जे IS आहेत, त्या लोकांनी मला सत्कारासाठी दिल्लीला बोलवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला, आणि तिथे माझा मोठ्या प्रमाणात सत्कार केला गेला. बाबासाहेबांबरोबर काम करणारे सहकारी म्हणजे जे बाबासाहेबांबरोबर नानकचंद दत्तूंबरोबर जे काम करत होते त्यांच्या हातून माझा सत्कार केला गेला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण उभ्या आयुष्यात मी हा विचार केला नव्हता की आपण एक करायचं म्हणून करत गेलो. आणि ज्याचं एवढं आहे की आजही मला संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातून प्रबोधनासाठी लोक बोलवतात, सत्कारासाठी बोलवतात. सत्कारासाठी बोलवलं तरी मी जाते, प्रबोधनासाठी बोलवलं तर मी खुश होऊन जाते. सत्कार घेणं हा माझा उद्देश नसतो, पण मला असं वाटतं की त्या माध्यमातून काही 4 लोकांना माझे म्हणणं मांडता येईल, काही लोकांना सांगता येईल. मी त्यांना बोलते तुम्ही मला पुरस्कार देता, ठीक आहे, मला एक फुल म्हणून पुरस्कार द्या, पण मला बोलायला माईक द्या. मला त्यामधून माझे विचार मांडता येईल, कारण आता जी परिस्थिती आहे ती फार भयानक आहे. आता आपल्याला जे आपल्या महापुरुषांनी जे चालवलं, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा ज्या सगळ्या महामातांनी जे चळवळ चालवली त्या काळात, ती आता कुठेतरी विभंगात चालली आहे की काय. आता महापुरुष जातीनुसार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा मराठा, महात्मा फुलेंना मानणारा माळी, बाबासाहेबांना मानणारा बौद्ध, किंवा मग शाहू महाराजांना मानणार पुन्हा OBC, अशा पद्धतीचं महापुरुषांना जातीन्याय वाटलं जाते. आणि हा खूप मोठा षडयंत्राचा भाग आहे. म्हणजे त्या काळात ज्या पद्धतीने मनुवाद्यांनी काम केलं होतं, की इंग्रजांनी केलं होतं, डिवाइड अँड रूल, म्हणजे फोडा आणि राज्य करा, त्या पद्धतीने आत्ताचं राजकीय सत्तेत काम करणारी लोक करतायत. त्यांना माहिती आहे की ह्या 18 पगड जात्या किंवा 85% बहुजन समाज एकत्र आला तर आपण संपणार आहोत, म्हणजे कुठेतरी आपल्याला आपलं अस्तित्व हरणार आहे. म्हणून ते जाणीवपूर्वक तुम्ही या जातीचे, तुम्ही त्या जातीचे, तुम्ही आपापसात वाद करत बसा. त्यांनी जाती त्यासाठीच पाडल्या, जात नाही ती जात, आणि जाती स्वरूप वाटून टाकल्या, आणि त्या जाती एक पट्टा तयार केला त्यांनी की ह्या जातीच्या चौकटीच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. आणि मग त्यांनी गावखेड्यामध्ये ही वाडी ती वाडी करून आम्हाला वेगळं करून टाकलं. आणि एक मला उदाहरण सांगायचं की बघा, शिवाजी जाधव हे नाव आहे, ते तुम्हाला बौद्धांमध्येही आढळ, ते तुम्हाला मातंगांमध्येही आढळ, ते तुम्हाला सांबारांमध्येही आढळ, ते तुम्हाला मराठ्यांमध्येही आढळ, परंतु ते तुम्हाला ब्राह्मण समाजामध्ये आढळणार नाही. तुम्हाला शिंदे हे आडनाव आहे, शिंदे तुम्हाला या सगळ्या जातींमध्ये आढळतील, पण तिकडे आढळणार नाहीत. अशी कांबळे आडनाव तुम्हाला मातंगांमध्ये आढळतील, बौद्धांमध्ये आढळतील, पुन्हा तिकडे आढळतील, पण तिकडे म्हणजे हे कुठेतरी ही नावांची जी समरचना आहे, कुठेतरी हा जो एक सारखेपणा आहे ना, कुठेतरी हे जाणीव करून देतो की आपण एका बापाची लेकरं आहोत. म्हणजे एकेकाळी एका गुण्या गोविंदाने राहणारे जे राज्य होते, आपण जे आपली जी संस्कृती होती, सिंधू संस्कृती, आपण त्या संस्कृतीचे वारसदार, जी संस्कृती समानता शिकवायची, ज्याच्यामध्ये मातृसत्ताक मानला जायचा, म्हणजे महिलांना सन्मानाने वागणूक केली जायची, महिला तिथे राज्यकर्त्या होत्या. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर असतील, किंवा म्हणजे बाईने शस्त्र वापरणंच काय, तिने लिखाण करणं सुद्धा मनुमध्ये गुन्हा, जी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, ज्याच्यामध्ये गुन्हा समज, बाई ही उपभोगाचं साधन आहे. मग जिजाऊंनी तलवार कशी काय हातात घेतली, म्हणजे ह्या मातृसत्ताक पद्धतीनं स्वीकारणाऱ्या महिला होत्या. आणि ती मातृसत्ताक पद्धती महिला जेव्हा ह्या देशावर राज्य करायला लागतात तेव्हा हे माहिती आहे ह्यांना की हे सत्ता हलवू शकतात, म्हणजे ते समानतेची चळवळ चालवणार होत्या. म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना गुलाम केलं गेलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिताना या देशातल्या बौद्ध SC ST OBCच नाही तर ब्राह्मण महिलेला सुद्धा हिंदू कोड बिलामध्ये अधिकार दिले, कारण त्यांना माहिती होतं या देशातल्या सगळ्याच महिला गुलाम आहेत. हे बाबासाहेबांचं ब्रॉड माइंडेड होतं की हिंदू कोड बिलामध्ये त्यात सगळ्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, कारण या भारतामध्ये पहिल्यांदा महिलांना गुलाम केलं गेलं आणि मग आर्यांनी या देशामध्ये आक्रमण केलं, जे आर्य आज देशाचे सत्ताधीश बनलेले. आणि मग त्या पद्धतीनेच आता पुन्हा चालू झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तरुण म्हणून हे सगळं जर मला समजत असेल, उमजत असेल आणि ह्याची दाहकता माझ्या लक्षात येत असेल तर मी माझ्या इतर बांधवांपर्यंत, इतर समाजापर्यंत घेऊन जाणं माझी गरज आहे. आज मी बौद्ध असल्या, जात ही जात नाही असं म्हणतात ना, कदाचित मी बौद्ध असल्यामुळे काही लोकांना असं वाटतं की नाही तिच्या समाजाचं काम करते, परंतु मला सांगताना मला अभिमान वाटेल की जेव्हा मी चैत्यभूमीची होळी केली त्याच्यानंतर येणाऱ्या 14 ऑक्टोबरला माझं भंडारी समाजाच्या लोकांनी सत्कार ठेवला, त्या सगळ्याच लोकांनी दादर येथे सत्कार ठेवला, म्हणजे त्याच्यामध्ये भंडारी समाजाची सगळीच लोकं होती, म्हणजे संतोष आंबेकर वगैरे ही सगळी मंडळी आजही, आता मला 27 तारखेला त्या लोकांनी बोलवलं आहे. मी अनेक कोकणामध्ये मी खोती पद्धतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं, तिथे होती. कोळी समाजातील OBC समाज, माळी समाज, महात्मा फुलेंचं महात्मा समता परिषद आयोजित केली होती, तिथे मी गेले होते. कारण मला असं वाटतं आपण आता आपल्या हे वाढवल्या पाहिजेत, आणि आपल्या समाजाने किंवा आपण जे प्रतिनिधित्व करतो, प्रत्येक समाजाचे आपण प्रतिनिधित्व, आपण आता मी नेहमी म्हणते की बाबासाहेबांना आपण आपल्यापुरतं मर्यादित करून ठेवलं की बाबासाहेब आमचे बिलकुल नाही. महापुरुष एका जातीचे कधीच नसतात. आपण महापुरुषांची उंची कमी करतोय.
म्हणजे महापुरुषांना एका जातीमध्ये, एका फोटोमध्ये, एका विहारामध्ये बंदिस्त करून आपण त्यांचे विचार कुठेतरी संपवतो आणि ते विचार. तुम्ही आता म्हणालात की महापुरुषांना कुठेतरी आपण कमी लेखतोय किंवा त्यांचं आत्ता जे राजकारण चाललंय, आता जे राज्याचे राज्यपाल असतील त्यांनी जे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत किंवा शाहू महाराजांच्या बाबतीत जे का वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती आजही राजकारण सुरू आहे. बरोबर. मगाशी तुम्ही म्हणालात की चैत्यभूमीवर जी काही घटना घडली होती त्याच्यावरती सुद्धा तुम्ही एक आंदोलन छेडलं. भोंग्यांचा सुद्धा प्रकार इकडे आला. जे जातीचं राजकारण हे आजचे, जसं तुम्ही म्हणता की 3% राजकारणी, पूर्वी म्हणायचं की 3% हा व्यावसायिक असायचे, उद्योजक असायचे, 96% हे आपण असायचो सर्वसामान्य, ज्यांच्याकडे काहीच नाही, आर्थिक सक्षमता नाही. तीच परिस्थिती आज राजकारणामध्ये समाजकारणात तुम्ही आणलेली आहे की 3% हे राजकारणी जे आहेत, मग ते विरोधक असू देत किंवा त्या सत्तेवर असू देत, हे 3% लोक 97% लोकांना नाचवतात. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बघा, मी पहिल्यांदा असं म्हणेल की यांची जी स्टेटमेंट येत आहेत, भगतसिंग कोश्यारी जे असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील किंवा राम कदम असतील किंवा आणखी जे भारतीय त्रिवेदींचं उदाहरण आहे, BJPचे जे काही मंत्री आहेत, हे जे काही स्टेटमेंट देत आहेत महापुरुषांबद्दल, हे स्टेटमेंट सहज नाही येत आहे किंवा ओघाने येत नाही आहे. हे जाणीवपूर्वक प्लान करून या गोष्टी होत आहेत. तुम्ही जर भगतसिंग कोश्यारी यांचं मागचं स्टेटमेंट जर पाहिलं, भगतसिंग हा महाराष्ट्रात म्हणजे राज्यपाल हे प्रमुख पद असतं महाराष्ट्राचं, जे आदरणीय पद आहे, त्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती सहज एखादी स्टेटमेंट करतात. म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केली, 10-12 साल की उमर में ये लोग क्या करते होंगे. हे त्यांच्यात हे फक्त पोपट आहेत. म्हणजे यांच्यात तोंडून हे जाणीवपूर्वक वधवून घेतलं जातं. आजही या लोकांना माहिती आहे या देशाचं राजकारण, समाजकारण ह्या महापुरुषांची नावं घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग त्यांचा जो काही काळा बाजार आहे, म्हणजे लोक भावनिक आहेत, लोक ह्या महापुरुषांना मानणारी लोक आहेत, त्यांना ज्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने. आता चंद्रकांत पाटलांचं मी तुम्हाला उदाहरण देईल. चंद्रकांत पाटील जेव्हा बोलले की महापुरुषांनी भीक मागितली किंवा काय की महापुरुषांची नावं घेऊन भीक मागितली, त्याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की बाबासाहेब म्हणाले होते शिका, आणि त्या अनुषंगानेच समाजातील बहुतांश लोक आता शिक्षित झाले की नाही, उपाशी राहिलो तरी चालेल पण शिकायला हवं. शिक्षणामुळे लोकांचं मस्तक जागृत होतं आणि कुणाचं ते हस्तक होत नाही आणि ते सहज कोणापुढे नतमस्तक होत नाही. शिक्षणामुळे ही जागृती होते. महात्मा फुलेने सांगितलेलं जो म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचली, इतके अनर्थ एका विद्येने केले. म्हणजे आपल्या अनेक महापुरुषांनी, छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण केलं शिक्षणामध्ये. अशा सगळ्या महापुरुषांनी पहिली गोष्ट सांगितली ती शिका. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो शिक्षित वर्ग आहे तो ह्यात प्रश्न विचारायला लागला व्यवस्थेला की हे असं का. पूर्वी जे आलं म्हणजे तुमची क्षुद्र अतिशुद्र का झाले तर तुमच्या गेल्या जन्माचं पाप आहे, तुम्ही असं का वागताय, तुम्हाला अशी वागणूक तर गेल्या अशा पद्धतीने ज्या काही आपल्या डोक्यावर असलं ते ॲक्सेप्ट करत गेलो आपण. परंतु आता लोक प्रश्न विचारायला लागले, शिक्षित पिढी प्रश्न विचारायला लागली आणि त्यांची उत्तरं यांच्याकडे नाही आहेत हे यांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे कुठेतरी शिक्षण थांबवण्यासाठी, म्हणजे शिक्षण कुठे चांगल्या प्रकार बाबासाहेबांनी शिक्षणामध्ये आरक्षण लागू केले, म्हणजे ज्याच्यामध्ये SC ST OBC सगळ्यांसाठीच आरक्षण आहे. मग त्या आरक्षणाच्या माध्यमातून मुलं इथंच नाही तर बाहेर विदेशात पण जाऊन शिकायला लागले. JNU सारखी विद्यापीठ असतील, टाटा इन्स्टिट्यूट सारखी विद्यापीठ असतील, त्याच्यामधून अनेक इंटेलेक्च्युअल मुलं घडायला लागली. आता जर तुम्ही बघितलं असेल रेशो, UPSCचा रेशो, त्याच्यामध्ये सलग 4 ते 5 वर्ष बहुजनांचीच पोरं सिलेक्ट होत आहेत. मग त्यांनी UPSCचा पॅटर्न डायरेक्ट कॅडर त्यांचा RSSच्या शाखेतूनच निवडायला सुरुवात केली. म्हणजे हे तुम्ही ओळखा. मग त्यांची स्टेटमेंट ती स्टेटमेंट त्यांची केव्हाची आहे की जेव्हा ते उच्च शिक्षण मंत्री आहेत आणि मग जेव्हा अनुदानित शाळांना आणि कॉलेजेसला अनुदान त्यांनी बंद केले. अनुदान जर नसेल तर शाळा आणि कॉलेजेस चालणार कसे. आणि अनुदान अशा ज्या शाळांना मिळतं तिथे आरक्षण लागू होतं, मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. आणि मग त्यांना ह्या विना अनुदानित शाळा किंवा अशा अनुदानित शाळा बंद करायच्या आहेत जिथे तुमच्या आमची बहुजनांची मुलं शिकतात. आणि मग त्या शाळा बंद करायच्यात म्हणून त्यांची स्टेटमेंट होती की तुम्हाला सरकारवर अवलंबून राहायची काय गरज आहे. कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, त्यांनी भिका मागून शाळा कॉलेज उभे केले, तुम्ही तसंच करा. हा एका बाजूला तुम्हाला भावनिक केला, राग आणणार, चीड आणणारी गोष्ट केली आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं ते काम करणार आहेत. म्हणजे दुसऱ्या बाजूला विना अनुदानित शाळा बंद पाडणार आहेत आणि अनुदान देणाऱ्या शाळांनाही डबघाईला त्या शाळेतून सिलेक्टिव्ह शाळा निवडतील की त्यांच्या जे सरंजामशाहींच्या शाळा कॉलेजेस कोणत्या त्या चालू ठेवायच्या आणि बहुजनांनी ज्या शाळा चालू केल्या जिथे बहुजनांची मुलं शिकतात त्या शाळा कॉलेजेस बंद करायच्या आहेत. म्हणजे शिक्षणामुळे तुम्ही सशक्त होणारी पिढी त्यांना संपवायची आहे. हा सगळ्यात मोठा डाव ह्या
गव्हर्नमेंटचा आहे, एका बाजूला महापुरुषांचा अपमान करायचा आहे, समाजाला त्या अपमानाच्या ह्याच्यात अडवून ठेवायचं, दुसऱ्या बाजूला शाळा कॉलेजेस बंद करायचे ज्याच्यामुळे तुमचं शिक्षण थांबणार. म्हणजे शिका, मग तुम्ही शिकलेच नसाल तर संघटित नाही होणार, संघटित नसाल तर संघर्ष नाही करू शकणार. कारण शिकलेला व्यक्ती कधी व्यसनांच्या आहारी जात नाही, तो कधी चुकीचे काही बोटावर मोजण्यात की लोक असतील, परंतु शिक्षणामुळे माणूस नक्कीच सुज्ञ होतो. आज जर तुम्ही बघितलं तर आपल्या वस्त्या जर सगळ्या पाहिल्या, झोपडपट्ट्या जर पाहिल्या तर तिथे लायब्ररी नाही आहेत, पण तुम्हाला पानाच्या टपऱ्या दिसतील, तुम्हाला तिथे वाचनालय दिसणार नाहीत, पण तुम्हाला तिथे दारूची दुकानं दिसतील. दर 50 मीटरमध्ये तुम्हाला पानाच्या टपऱ्या दिसतील. कारण गुटखा जी पदार्थ आहेत, जे सगळे पदार्थ तुमच्या मेंदूला पूर्ण भ्रष्ट करून, म्हणजे आम्हाला शाळेत एक प्रयोग दिला जायचा सायन्सचा, की गुटख्याचं एक पॅकेट आणा आणि ते रात्रभर एका चांगल्या पाण्यामध्ये टाकून ठेवा आणि त्याच्यामध्ये ब्लेडचं कोरं करकरीत पान टाका, रात्रभर कोरं करकरीत पान त्याच्यामध्ये टाकायचं आणि सकाळी ते बघा तर तुम्हाला ते ब्लेडच्या पानाला गंज चढलेला दिसेल. म्हणजे इतके ज्वलनशील, इतके घातक पदार्थ त्या गुटख्यामध्ये असतात. म्हणजे तुमचं शरीर इतकं हे करू शकतं, म्हणजे त्यामुळे तुमचा मेंदू किती हे झाला असेल. आणि अशा पद्धतीने सगळीकडे व्यसनांचा बाजार करून ठेवला. व्यसनांच्या आहारी मुलांना आज सर्रास लोकांना चरस, गांजा, ड्रग्स मोफत वेगवेगळ्या ठिकाणी विकला जातो, शाळा कॉलेजेसमध्ये विकायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने जाणून बुजून तरुणांची डोकी किंवा तरुणांना गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणं, अशा पद्धतीने वस्ती पातळीवर हा खूप मोठा डाव केला गेलेला आहे. आता मला सांगा, तुम्ही चळवळीतून आलात, आंबेडकर चळवळीतून आलात, तुम्ही तरुण आहात. पूर्वीची युवा पिढी म्हणजे राजकारण्याने पूर्वी युवकांना वापरलं, जसं तुम्ही मगाशी गुटख्याचं प्रकरण दिलं, नशा वगैरे घेऊन की दंगल करणं, त्यावेळची युवा पिढी ऐकायची. पण आत्ताची जी युवा पिढी ही शिक्षित झाल्यामुळे यांचं कोणतंही राजकीय लोकांचा, म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही आता इकडे मोठं आंदोलन करा किंवा एखाद्याला तुम्ही जर कोणी विरोधात गेलं तर त्याला तुम्ही मारामारी करा किंवा ते मारा, असे जे काही प्रकार पूर्वी घडायचे ते आता घडत नाही आहेत. याचं मुख्य कारण काय आहे? मी याचं मुख्य कारण हेच म्हणेल की आता तरुण म्हणून म्हटलं ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध, आणि मुलांनी विद्यार्थी युवा पिढी शिकायला लागली. हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की मुलं आता, पूर्वी दगड मारा म्हटलं की लोक मारायचे, आता तो दगड मी का मारायचा आणि कुणाला मारायचा हा पिढीने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता माती भडकवून दंगल भडकवणं एवढं सोपं नाही राहिलंय. मग जसं मी भोंग्याचं उदाहरण देईल की अगदी सहज हिंदू मुस्लिम दंगल घडवू शकत होते, परंतु तरुण मुस्लिम मुलं, तरुण हिंदू मुलं एकत्र आली, आम्ही एकत्र आलो आणि ते थांबवलं. म्हणजे जो डाव होता, एका छोट्या मुलीला हाताशी धरून ज्या पद्धतीने भोंगे लावणं बंद करा, मजीचा आवाज कमी करा, एक छोटा इश्यू घेऊन समाजामध्ये, आणि कितीतरी अशी उदाहरणं देता येतील की त्यांनी बरेच ट्रायल केले. मग ते हनुमान चालीसा असेल, परंतु तरुण पिढी त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हती, बिलकुल इन्व्हॉल्व नव्हती की आम्ही जाऊ. ते काही सिलेक्टिव्ह पक्षाचे पदाधिकारी त्याच्यात होते, परंतु सामान्य तरुण वर्ग त्याच्यात उतरला नाही. म्हणजे पूर्वी जे हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये किंवा इतर दंगलीमध्ये जो तरुण, सामान्य तरुण असायचा, तो तरुण आता इन्व्हॉल्व नाही आहे. आणि मग ह्यांनी ती नस ओळखली की तरुण कधी उतरतो बाबा, की महापुरुषांचा अपमान झाला तर तरुण रस्त्यावर उतरतो, आणि ती नस त्यांनी ओळखली. आणि म्हणून तरी देखील मी म्हणेल की आता इतकं मोठं प्रकरण घडलं, म्हणजे महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटील इतक्या भयानक पद्धतीने बोलला, परंतु तरी देखील तरुणाने हातात दगड नाही उचलला. मला अभिमान वाटेल सांगताना की जवळजवळ सगळे वकील, सगळे एज्युकेटेड मुलं, सगळी लोक रस्त्यावरती, पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीची किंवा बहुजन चळवळीची जीत आहे की शिकलेला एज्युकेटेड वर्ग विचार करत होता की नक्की या लढाईला न्याय द्यायचा कसा. मग शिकलेला एक वकील वर्ग त्याच्या पाठीशी उभा होता. पूर्वी मुलं जेव्हा जेलमध्ये जायची सर, तेव्हा त्यांना बेलला सुद्धा पैसे नसायचे किंवा बेलमध्ये सोडवण्यासाठी कोणी नसायचं. एक वकील किंवा ते जामीनसाठी एक रेशन कार्ड असणारा व्यक्ती सुद्धा पुढे यायचा नाही, घाबरायचे लोक की नाही बाबा आम्ही जामीन देणार नाही, किंवा वकील तयार नव्हते, किंवा समाजात तेवढे वकीलच नसतील. आज जवळजवळ हजारो वकील एका मुलाला सोडवण्यासाठी उभे होते आणि ते कायदेशीर लढाई करत होते. त्या बाजूला आमच्यासारखे लोक ग्राउंड लेवलची लढाई लढत होते की दंगा होता कामा नये, निदर्शने झाली, मोर्चे झाली, विरोध झाला, परंतु नुकसान झालं नाही. कारण लोकांच्या लक्षात आलं आपण हे जे काही तोडफोड करणार आहे त्याने सामान्य लोकांचं नुकसान होणार आहे, त्यांचं काहीच बिघडणार नाही. तर शिक्षा करायची तर त्याला करा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चंद्रकांत पाटलाच्या विरोधात, ॲट्रॉसिटी विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ग्रुप गेले, प्रत्येकाने पोलीस स्टेशनमध्ये निवेदनं दिली. म्हणजे आता आपली लढाई वेगळ्या ट्रॅकवर आली, याचं बरं वाटतं. हे पॉझिटिव्ह चित्र आहे समाज, म्हणजे युवा पिढीचं तरी. पण आता तुम्ही मला सांगा की चंद्रकांत दादा पाटील हे मंत्री आहेत, कोणत्याही गोष्टीत बोलताना 10 वेळा विचार करायला पाहिजे, परंतु नाहक हेतू पुरस्कृत ही वक्तव्य केली जातात का न कळत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही मला मुद्दाम बोलायचं, बघू याच्यावर काय होतं त्यावर, कारण सत्ता आमची आहे, केंद्रात सत्ता आमची आहे, राज्यात आमच्याकडे सत्ता आहे, कोण काय करणार आहे.
म्हणजे अशा प्रकारे जे चाललं म्हणजे काही आंबेडकर चळवळीतले काही लोकांना हाताशी धरायचं, मग कोण आंदोलन करणार आहे, म्हणजे असा सुद्धा काही त्यांच्या डोक्यात भ्रम आहे काय, जेणेकरून असं जर होत राहिलं तर पुढे देशाचं काय, सर्वांचंच मोठं नुकसान आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगा? दॅट्स कॉल्ड लिटमस टेस्ट. RSS किंवा BJP ह्या प्रकारच्या टेस्ट करतात, ट्रायल करतात. म्हणजे त्यांनी ते भोंगा प्रकरण असेल, चाळीसा प्रकरण असेल, ह्या टेस्ट आहेत की समाजातून किती उद्रेक होऊ शकतो. किंवा आज त्यांचा जो उद्देश आहे की भारत हिंदू राष्ट्र करणं, 2015 हिंदू राष्ट्रामध्ये ते बसतच नाही. हिंदू ही संकल्पना त्यांना लागूच होत नाही ना, कारण ब्राह्मण स्वतः कधी सर्टिफिकेटवर हिंदू राष्ट्र करणं म्हणजे मनुस्मृतीचं पुन्हा सुरू करणं, ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला काय स्थान होतं ते माहिती आहे. म्हणजे शूद्र कोण, अतिशूद्र किती कुठे आणि हे सगळं ही त्यांचा त्यांचा कारण 2025 साली RSSला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि तो त्यांचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा त्यांना राबवायचा आहे. लोकसभेमध्ये त्यांना बहुमत आहे, राज्यसभेमध्ये त्यांना बहुमताची वाढ बघता येते आणि मग राज्यसभेमध्ये बहुमत आहे. संविधान ते सहज बदली करू शकत नाही, कारण बाबासाहेबांनी अशा अमेंडमेंट करून ठेवलेल्या आहेत की ते सहज नाही. पण बाबासाहेबांनी एका कोपऱ्यामध्ये असं लिहून ठेवू शकत, इट्स नॉट लॉंग लाईफ टाईम, तुम्ही ह्याच्यात चेंज करू शकता. कारण बाबासाहेब माणूस होते, त्यांना माहिती त्या परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे त्याचा ते फायदा घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने. आणि आत्तापर्यंत त्यांनी अनेक कलमं रद्दबाखल केलेली आहेत. मग हळूहळू समाज किती, जसं CA NRCच्या वेळेस अनेक लोक रस्त्यावर उतरले आणि मग त्यांनी कोरोना आणला. म्हणजे दिल्लीला शेतकऱ्यांचा मोर्चा असेल किंवा CA NRCच्या माध्यमातून ती लोकांची जनगणना करायची. आमच्या आदिवासी बांधवांकडे अजून मी माणूस आहे याचाच पुरावा नाही आहे, ते आजही आधार कार्डासाठी झगडतात, आजही रेशन कार्डसाठी झगडतात. म्हणजे मग त्यांना काय तुम्ही देशद्रोही ठरवणार का CA NRCच्या माध्यमातून? आमचे बंजारी समाजाची लोक आहेत किंवा जे रस्त्यावर जे डोंबारी समाजाची लोक आहेत त्यांचा काहीच पुरावा नाही. तुम्ही आजही मुंबईसारख्या महानगरांमध्ये गेलात, जवळचे बोरवली असेल किंवा काही असेल किंवा जी सगळी ब्रिज आहेत त्या ब्रिजच्या खाली बसणारी जी लोक आहेत त्यांचे कुठले पुरावे आहेत? मग तुम्ही CA NRCच्या माध्यमातून त्यांना म्हणजे देशातलेच नागरिक नाहीत असं तुम्ही गृहीत धरून त्यांना कॅम्पमध्ये टाकणार आहेत. हे त्यांचं षडयंत्र त्या काळात उलटून लावलं, कारण देशातून मोठ्या प्रमाणात तो विरोध झाला. आता तुम्ही शेतकऱ्यांचा विषय काढला. शेतकरी हा सुद्धा भारत स्वतंत्र करण्यासाठी आघाडीवर होता. 100%. आपला देश हा 80% हा शेतीप्रधान देश म्हणून म्हटलं जातं आहे. हरियाणामध्ये जो का आंदोलन झालं, ज्या आज देशाचे पंतप्रधान म्हणतात की या देशाचा विकास झाला पाहिजे, एका बाजूला महासत्तेचा विषय काढताय, एका बाजूला विकासाचा विषय काढताय, आणि शेतकऱ्यांनी कोणासाठी आंदोलन केलं होतं तर स्वतःच्या सर्वांसाठी केलं होतं, स्वतःच्या एका व्यक्तीसाठी नाही. कितीच लोकांचा त्या ठिकाणी बळी गेला पण तरीसुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. काय सांगाल की हे जे आता केंद्र सरकार जे आहे त्याची भूमिका नेमकी काय आहे? बघा, भारत देशाचे एक स्लोगन आहे, जय जवान आणि जय किसान. हा देश जो आहे तो या देशातल्या जवानांमुळे आणि शेतकऱ्यांमुळे, आजही आपण आपल्या ताटात जे अन्न येते त्या शेतकऱ्यांमुळे येतं. परंतु जो शेतकरी यांना कुणाचंच भलं नाही करायचं, यांना फक्त जे उच्चभ्रू लोक, जसं मोदीजी म्हणतात नेहमी की मी बनी आहे, मला वस्तू कशी विकायची हे चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्यामुळे हा देश कसा विकायचा हे ते चांगल्या प्रकारे ठरवून प्लॅनिंग करून आलेले आहेत. ऑलमोस्ट सगळ्या सरकारी यंत्रणा त्यांनी विकलेल्या आहेत. काही 2-3 अंबानी, अदानी आणि ह्या ज्या काही लोक त्यांच्यासाठी ते सरकार बनलेलं आहे, त्यांना ना शेतकऱ्यांचं काही करायचं आहे. जेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणात तिथे आंदोलनाला बसला होता त्याच्यावरही त्यांनी हे केले होते की ह्यांना एवढं जेवण येतं कुठून, एवढं चांगलं खातात कुठून, हा मॅनेज झालेला मोर्चा आहे. परंतु त्या पंजाबी हरियाणातील बरीच लोक, त्यांची मुलं परदेशात शिक्षणासाठी आहेत आणि त्या लोकांनी ते सगळं पुरवलं होतं. म्हणजे शेतकरी कितीतरी मारले गेले त्याच्यामध्ये, तरीसुद्धा या सरकारला जाग आली नाही. आणि मग त्या शेतकऱ्यांचा मोर्चा फेल करण्यासाठी म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातून सगळ्यात मोठा उठाव व्हायला पाहिजे होता की हरियाणा आणि पंजाबचे जे शेतकरी रस्त्यावर दिवसरात्र बसले होते त्यांच्याबरोबर आपण उभं राहायला पाहिजे. हे लोक शेतकऱ्यांच्या जेव्हा गप्पा मारतात, जेव्हा एक कापसाला फक्त भाव मिळण्यासाठी विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो, एका कापसाला 30 आणि 40 रुपये क्विंटलही भाव मिळत नाही, आणि तेच एक शर्ट तुम्ही जर मॉलमध्ये घ्यायला गेलात तर जवळजवळ ते शर्ट 2 ते 3 हजाराला मिळतात, पण आमच्या शेतकऱ्याला क्विंटलला सुद्धा तो भाव मिळत नाही. आणि मग विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतोय. आत्महत्या करण्यासाठी चढाओढी चालतात विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या, आणि मग हे भारत सरकार कसं काय म्हणू शकतं आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो? इथे चिक्की सुद्धा खाल्ली जाते, चिक्कीचा सुद्धा भ्रष्टाचार होतो. म्हणजे गुराढोरांना टाकणाऱ्या चाऱ्याचा सुद्धा घोटाळा करणारा हा देश आहे. इथं शेतकऱ्यांची काय गत? म्हणजे हा देशातला जो राज्यकर्ता आहे तो ना शेतकऱ्यांचा आहे, ना तो बहुजनांचा आहे, ना तो युवांचा आहे, ना तो कोणाचा आहे, तो फक्त उद्योगपती, आणि तेही मोजके उद्योगपती. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत जोडला, म्हणजे विविध राज्य आहेत त्यांना एकत्रित केलं, परंतु आता बघायला गेलं ते 60 वर्ष काँग्रेसनी सत्ता भोगली, केंद्रात भोगली, विविध राज्यात भोगली. आज त्यांचेच युवा नेते भारत जोडो अभियान राबवत आहेत, आणि आता जो त्यांचा प्रवास चालू आहे हे नेमकं काय आहे?
बघा कसं आहे, प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने माझं अस्तित्व टिकवून कसं टिकलं जाईल, महासत्ता आणण्यामध्ये त्यांचाच मोलाचा वाटा आहे. मी म्हणेल ही जे आज आपल्याला जो अजगर आज गिळंकृत करतोय, भारतामध्ये EVM मशीनची सुरुवातच काँग्रेसने केली. ज्या अमेरिकेने बॅलेट पेपर सुरुवात केली, अमेरिकेसारखा प्रगत देश असून सुद्धा त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या. काँग्रेसने भारतामध्ये याची EVM मशीनची सुरुवात केली. आता त्या EVM मशीनच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासारखा अजगर मोठा झाला. आणि आता जेव्हा काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात आलं तेव्हा राहुल गांधीजींना भारत जोडण्याची गरज नाहीये, तुम्हाला काँग्रेस जोडण्याची गरज आहे. म्हणून ती यात्रा आहे, त्याच्यामधून तुमचं अस्तित्व टिकून राहील. परंतु भारताला बहुजन जोडण्याची गरज आहे आणि ते आम्ही करतोय. सामान्य लोक आता बहुजन जोडेल आणि तुमच्या, कारण एक सापनात आहे एक नागनाथ आहे, दगडापेक्षा वीट मऊ दोघांची भूमिका वेगळ्या आहेत. जसं एखाद्या आपण बनियाच्या दुकानात जातो कपडे घ्यायला की दादा मला हे 100 रुपयावाला शर्ट दे, आपल्याला तो शर्टाचा कलर आवडत नाही, तो बोलतो साहब दुसरे दुकान में जाऊ, उधर मेरा भाई का दुकान है, उधर अच्छा कलर मिळेल. म्हणजे दुकानं वेगवेगळी पण माल त्यांचा. तशा प्रकारचं हे आहे. काँग्रेस नाही तर बीजेपी नाही तर काँग्रेस, तिसरा ऑप्शनच नाही द्यायचा. अशा पद्धतीने हे राजकारण चालू आहे. म्हणून त्यामुळे मी त्या भारत जोडो यात्रेकडे एवढं गांभीर्याने बघत नाही. कदाचित त्यांचं अस्तित्व टिकेल, त्यांची लिडरशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न, ज्याच्यातून आमच्या बहुजनांना काही फायदा होणार नाही. आत्ताचं जे अधिवेशन चालू आहे, जे आत्ता बघितलं की महाराष्ट्र राज्यातलं पूर्वीचं महाविकास आघाडी आणि त्याच्यानंतर झालेला जो बदल आहे आणि आता जे अधिवेशन चालू आहे, तो जो संघर्ष चालू आहे, जो आज आपण बघतो की डायरेक्ट प्रक्षेपण केलं जातं, पूर्वी ते होत नव्हतं, परंतु आता आपण काय करतो हे ताबडतोब तिकडे कळलं जातं. या संदर्भात तुम्ही काय सांगले? एकमेकावरती जी चिखलफेक चाललेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं त्याचं 1% सुद्धा इथे अनुकरण केलं जात नाही. आजची युवा पिढी पुढे कशा पद्धतीने हे जे सगळं पाहिल्यानंतर त्यांना काय वाटतंय? बाबासाहेब संसदेला मंदिर असं म्हटले होते. ज्या मंदिराचं पावित्र्य राखण्यात आत्ताचे राजकारणी सपशेल फेल झालेले आहेत. कारण ज्या संसदेमध्ये पोहोचण्यासाठी समाजातला एक व्यक्ती म्हणजे भारतातला प्रत्येक नागरिक आपल्या कष्टाच्या खामाचा गाडलेला पैसा टॅक्स म्हणून भरतो. मग टॅक्स फक्त टॅक्स पेअरच नाहीत, ज्याच्यामध्ये माझी आई जर एखादं माचीस विकत घेते, त्या माचीसवर पण लिहिलेलं असतं इन्क्लुडिंग टॅक्स. एखादी मेणबत्ती, एखादी अगरबत्ती, साधं लहान बाळाचं डायपर जर एखाद्या माऊलीने खरेदी केलं तरी त्याच्यावर लिहिलेलं असतं इन्क्लुडिंग टॅक्स. औषधं घेतली तरी लिहिलेलं असतं तो टॅक्स आम्ही भारत सरकारला भरतो. आणि तो टॅक्स संसद चालवण्यासाठी, विधानसभा चालवण्यासाठी या लोकांना निधी स्वरूपात दिला जातो. करोडो रुपयाचा फंड पास होतो, ज्याच्यामध्ये समाजाचे प्रश्न मांडले जावेत. हे लोकप्रतिनिधी म्हणून समाजाचे प्रश्न तिथे उचलले जावेत. तर तिथे काय केलं जातं, लोकांची लफडी बाहेर काढण्यासाठी ते विधानसभा बनवलेली नाही आहे. तुम्ही बाहेर एकमेकांच्या गळे घालून बसता. आज मी किती फोटोत बघते की तुम्ही बाहेर एकमेकांबरोबर जेवता, हसता, खेळता, तिथे जाऊन एकमेकांवर, म्हणजे तुम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी एका बाजूला शेतकरी हातबल आहे, एका बाजूला युवा पिढी वर्ग हातबल आहे, दुसऱ्या बाजूला तर दर 5 मिनिटाला देशामध्ये बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही महिलांबद्दल काहीच बोलत नाहीये, तुम्ही बाकीच्यांबद्दल काहीच बोलत नाही. शिक्षणाचं आज जेव्हा छत्रपती शाहू महाराज होते तेव्हा शिक्षणावर 58% बजेट होता शासनाचा, आणि आज 4% सुद्धा बजेट शिक्षणावर खर्च होत नाहीये. आणि एका बाजूला तुम्ही बोलता तुम्ही अनुदान देणार नाहीये, दुसऱ्या बाजूला तुम्ही बोलता की आम्ही भारत इन्फ्रास्ट्रक्चरच्या यांनी महासत्ताक बनवणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला भात म्हणून गेल्या वर्षी पोरगं मरून गेलं. म्हणजे अशी परिस्थिती आहे. एका बाजूला तुम्ही देशात म्हणता की आम्ही धर्मनिरपेक्ष देश आहे, पण दुसऱ्या बाजूला जातीवरून एखाद्या व्यक्तीला आजही मारलं जातं. बांधून गुजरातमध्ये मुलांना मारलं गेलं की फक्त मेलेल्या गायीचं मांस ओढलं म्हणून त्याला, म्हणजे गायीची रक्षा करणारा माणूस या देशात ना बाईची रक्षा करत आहे ना कोणाची रक्षा करत आहे. आणि हे जे विधानसभा असेल, लोकसभा, फक्त खेळ लावलेला आहे याने की याची भांडणं करणार, हात तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो. काल परवा राहुल शेवाळ्यांबद्दल हेच बोलत होते, हे आज आदित्य ठाकरेंबद्दल ते बोलतात. म्हणजे ती सालियनबद्दल तुम्हाला आपुलकी वाटते, पूजाबद्दल तुम्हाला आपुलकी वाटते, पण खेरलांजी हत्याकांडामध्ये भोतमागे कुटुंब मारले गेले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच बोलावं असं वाटत नाही. दर 5 मिनिटाला दलित मुलीवर बलात्कार होतो त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. पण आमचे लाखो करोडचे पैसे खर्च करून तुम्ही चर्चा कोणच्या करतात, ह्याचं लफडं कोणाबरोबर, त्याचं लफडं कोण, याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून नाही पाठवलं. आणि आता तरी हे लोकांनी ओळखावं की अशा लोकप्रतिनिधींना कुणालाच नाही. म्हणजे तुम्ही एकत्र येणार, आमच्या मतदान आम्ही वेगळ्या पक्षाला करायचं, निवडून वेगळ्या नाही यायचं आणि सरकार एकत्र बनवायचं. परत तुम्ही तुमचे वैयक्तिक हेवे दावे, वैयक्तिक लाभ लोभासाठी तुम्ही लोकांनी ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून, म्हणजे एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला लोक जेव्हा मतदान करतात की त्यालाच करतात ते. मग ह्यांनी आपापसातले म्हणजे ईडी सीबीआयची कारणं करून तुम्ही भ्रष्टात म्हणून तुम्हाला वेगळीकडे जावं लागलं ना. ईडी सीबीआयची भीती वाटते म्हणजे तुमच्या हात दगडाखाली आहेत, तुम्ही चुकीची घाण आहे तुमच्या हाताला, म्हणून तुम्हाला एकही याच्यामध्ये सुका नाही आहे. सगळे ज्यांनी तळ राखलेले त्यांनी पाणी चाकलेलं, म्हणून यांना भीती वाटते. म्हणून भारतीय जनता पक्षासारख्या राक्षसाला रोखण्यात हे लोक अयशस्वी आहेत. आणि म्हणून यांना वैयक्तिक
एकमेकांवर चिखलफेक करावी लागते, दुसरे मुद्देच नाही राहिले. लोकप्रतिनिधींवर आरोप प्रत्यारोप हे समाजातल्या कामांवर व्हावेत, की तुम्ही हे या भागात हे काम नाही केलं, त्या भागात काम नाही केलं, हा भ्रष्टाचार झाला. पण आज प्रत्येकाला वैयक्तिक चिखलफेक करावी लागते, म्हणजे हे सपशेल समाजातील कामांवर फेल झालेले आहेत म्हणून हे करतायत. आता मला सांगा की आरक्षणाच्या बाबतीत जो विषय आहे तो ओबीसी असू द्या, मराठा आरक्षण असू द्या, बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक समाजाला स्थान मिळालं पाहिजे. परंतु आजचे हे सत्ताधारी जे आहेत हे आरक्षण मिळवून देत नाहीत. मिळवून न देण्यामागचं कारण काय असावं? कसं आहे माहिती आहे, कोणत्याही देशाला आरक्षण ही गोष्ट अभिमानास्पद नाही आहे. ज्या देशामध्ये आज ब्राह्मण समाज सुद्धा म्हणतो की मला आरक्षण पाहिजे, याचा अर्थ त्याचा जो दर्जा आहे तो खालावला आहे. कोणत्याही देशाला बाबासाहेब शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना मांडताना असं म्हटलं होतं की एक सदन घोडा आहे आणि एक कमजोर घोडा आहे. एक सदन घोड्याला काजू बदाम खूप वर्षापासून खायला मिळतात, परंतु एक असा घोडा आहे की ज्याला वर्ष खायलाच नाही मिळालेलं आहे. आणि त्या दोन घोड्यांची रेस लावेल तर कोण जिंकेल? तर ज्याला काजू बदाम सगळं त्याची हे केली जाते तो जिंकेल. तर ह्या दोघांची रेस लावायची असेल तर मला ह्या घोड्याला सक्षम करावं लागेल. आरक्षण ही गरिबी हटावची मोहीम नाही आहे. आरक्षण ही एका वर्गाला दुसऱ्या वर्गाच्या बरोबरीला आणण्याची ही आहे. आणि यांना माहिती आहे की आता SC ST OBCच्या आरक्षणामुळे हे सगळे वर्ग एका रांगेत येण्याच्या लेवलला येण्याच्या तयारीत आहेत. आणि एका रांगेत आल्यामुळे ते कॉम्पिटिटर कोणाला ठरणार आहेत. आणि समजा ओबीसीला किंवा मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्यांनाही हे जाणीव होईल की आम्ही यांचेच भावबंद आहोत. आम्हाला आरक्षण लागतंय म्हणजे आम्हाला आरक्षणाची गरज लागते, म्हणजे आर्थिक ह्याच्यावर आरक्षण दिलंच गेलं नाही पाहिजे. मी ह्याच्या पूर्णपणे विरोध आहे. कारण आर्थिक म्हणजे जातीभेद आर्थिक ह्याच्यावरून केला नाही जात. आर्थिक ह्याच्यावरून केला असतं तर राष्ट्रपती कोविंदला मंदिरामध्ये जाण्यापासून रोखलंच नसतं. राष्ट्रपती सर्वोच्च पदावर जातीभेद तुमच्या सामाजिक घटकांवर केला जातो. आणि म्हणून आरक्षणाचं ते म्हणजे आर्थिक घटकांवर समान नागरी कायदा करताना तुम्ही पहिल्यांदा या देशातली जात व्यवस्था नष्ट करा. आणि म्हणून जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची मानसिकताच नाही. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातलं जर आपण उदाहरण घेतलं तर ह्या देशाचं महाराष्ट्राचं राजकारण हे मराठा मतांवर ठरणार आहे. सगळ्यात जास्त मतदार मराठा समाजाचे आहेत. आणि त्यांना आरक्षण मिळालं तर त्यांना फुले शाहू बाबासाहेबांची जी विचारधारा आहे ती पटणार आहे की आम्ही सगळे बांधव एक आहोत. आणि त्या आरक्षण दिल्यामुळे नुकसान कोणाचं होणार आहे? मोठ्या प्रमाणात मराठा ओबीसी आणि बहुजन समाजातील लोक निवडून येतील, लोकप्रतिनिधी, आणि ह्यांना तिकीट द्यावे लागतील. पण ह्यांचं धोक्यात आहे ना, जी लॉबी आहे ती धोक्यात आहे. म्हणून फक्त आम्ही देणार आहोत, आम्ही करणार आहोत, हे फक्त नाटकेत, हे बिलकुल याच्यात नाही आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने विचार करावा की शाहू महाराजांची जी संकल्पना होती आरक्षण देण्याची, किंवा बाबासाहेब त्या काळात म्हणाले होते की आता तुमच्याकडे जमिनी आहेत, तुमच्याकडे सगळं आहे, परंतु मी येणाऱ्या 100 वर्षानंतर ते नसेल आणि ते द्यायला मी नसेल, तर बाबासाहेबांसारखा प्रखंड पंडित त्या काळात राजीनामा देतात माझ्या या समाजाला याच्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आजही एकाही मंत्र्याची हिंमत होत नाही. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मंत्री आहेत, त्यांची आजही हिंमत होत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही राजीनामा. राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, या सगळ्या लेवलला ज्याला जे आवड आहे त्यांनी त्या राहावं. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही जे कराल ते टॉपचं करा, आपल्याला ते टॉपचं करा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा पण ते टॉपचं करा. पण ह्यात निगेटिव्ह बाजू अशी आहे की एका बाजूला चळवळीतला तरुण चळवळीला वेगळ्या अँगलने तयारी करतोय, परंतु त्याला हात देणारा कोणी नाहीये. तो वाट बघतोय एका लिडरची, एका कॅप्टनची. कॅप्टनच्या भूमिकेत येताना कोणी दिसत नाहीये. आणि ती कॅप्टनची भूमिका शोधताना तरुण भरकटतोय की कोणीतरी काहीतरी निवडतंय, कोणीतरी काय, पण त्याला ते हवं आहे की मला काहीतरी हवं आहे आणि मला काहीतरी कुणासाठी तरी काय कर. ती कॅप्टन तयार झाले पाहिजेत. आता लीडर खूप झाले, आता कॅप्टन हवेत की योग्य दिशा दाखवणारा एक जो मार्गदर्शक असतो, ज्याला तुम्ही वाटाड्या म्हणा की तुम्ही ठीक आहे आम्ही आहोत तुमच्याबरोबर, पण ती मार्ग दाखवणारा योग्य पाहिजे. दुसऱ्या बाजूला जो तरुण कुठेच नाही, म्हणजे जो व्यसनांच्या आहारी गेलेला आहे, जो शिक्षणापासून लांब आहे, जो वस्तीपासून लांब आहे आणि जो समाजापासून लांब आहे, ज्याला काहीच नाही कर, जो इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्यात हॅपी आहे, जो कॉलेजमध्ये गप्पा मारण्यात एन्जॉय करण्यात हॅपी आहे, त्याला काही याचं माहिती नाही. चळवळ कशाशी खातात हेही नाही माहिती, किंवा समाजकारण राजकारण आपल्याला करायचं आहे, आपल्याला त्याचा भाग व्हायचा, ह्या तरुणाला बिलकुल माहिती नाही. तरुण असतील अतिशय भरकट चालेल. मग त्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू करणं असेल, दागिने घालून उंगवाने कपडे, हेही एक स्वरूप आहे. ते स्वरूप बदलण्यासाठी हा जो एज्युकेटेड तरुण आहे, ज्याला सगळं कळतंय, त्याने ह्याचा हात धरणं गरजेचं आहे. चांगल्याबरोबर कुणी संगत करतं, पण ह्याला सोबत घेऊन की हा माझा भाव आहे, ही माझी बहीण आहे, हिला माझी गरज आहे. मग तो दलित असेल, शोषित असेल, वंचित असेल, आदिवासी असेल, मुस्लिम असेल,
ह्या सगळ्यांना आता आपण कॅप्टनच्या भूमिकेत जाणं गरजेचं की आम्हीच कॅप्टन, आम्हालाच करायचं आहे, आमचं आता कुणी वाली नाही, आम्हाला यांना सोबत घेऊन यांनाच बदलवून, कारण प्रत्येकाकडे एक स्पार्क आहे. कोणाला चांगलं बोलता येतं, कोणाला चांगलं लिहिता येतं, कोणाला चांगलं गाता येतं, कोणाला प्रत्येकामध्ये एक वेगळा सुप्त गुण आहे. आपण त्याच्या वाईट गुणांना बाजूला घेऊन त्याच्या चांगल्या गुणांना जर असं साथ देणारं कोणी असेल तर चळवळीला एक खूप चांगलं स्वरूप प्राप्त होईल. आणि आता जो अजगर उभा राहतोय, जो संविधान संपवू पाहतोय किंवा या देशाला पुन्हा एकदा गुलामगिरीकडे नेऊ पाहतोय, त्याला थांबवण्यासाठी एका मोठ्या ताकदीने सगळ्यांना एकत्र होऊन हा लढा देणं गरजेचं आहे. माझा एक शेवटचा असा प्रश्न आहे की तुम्ही बघितलं असेल की पूर्वी काँग्रेसचे मंत्री असायचे किंवा आमदार असतील किंवा खासदार हे 40 वर्षानंतरचे असायचे. म्हणजे 40 वर्ष म्हणजे म्हणतो 40 नंतर म्हणजे तो सुज्ञान झाला असं म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो ना की बाळ सुज्ञान झालं, तसं ते म्हणजे ते मंत्री असायचे, ते आमदार खासदार असायचे. तो काळ आता बदलत आलाय. तो आता 30 आणि 40च्या टप्प्यात आलाय. तो सुद्धा काळ कमी कमी होत चालला. आणि आत्ता जी पिढी आहे, जसं आता तुमचं वय आणि आत्ताची जी राजकारणाची जी प्रतिनिधी जे आहेत, मग ते नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार, हे आता 40 आणि 25च्या टप्प्यात आलेले आहेत. तर या युवा पिढीला जसं तुम्ही म्हटलात की एक नेतृत्वाची गरज आहे, म्हणजे मार्गदर्शनाची गरज आहे. जसं शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात, तसंच आजच्या युवा पिढीला घडवणारे व्यक्ती तयार होणं, म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी जरी राजकारणात नसले तरी एक समाजाच्या दृष्टिकोनातून, चळवळीतून त्यांनी समाजाला घडवलं. मग तो कुठल्या जातीचा असो, पंथाचा असो, त्यांनी न विचार करता अशा व्यक्ती तयार होणं गरजेचं आहे का, असं तुम्हाला वाटतं? 100% मला वाटतं. कारण जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही काम कराल ना, समाज वेगळं काहीच नाही. समाज म्हणजे जो मोठ्या प्रमाणात जो बहुवर्ग इथे राहतोय त्याचं नेतृत्व म्हणजे नेमकं काय असतं. आपल्या एक कुटुंब असतं, घरामध्ये आई वडील मुलगा मुलगी हे सगळे राहत असतात. त्याच्यामध्ये कुणीतरी बाहेर कमवण्याची जबाबदारी घेतं, कुणीतरी घरचं काम करण्याची जबाबदारी घेतं. वडिलांना घरातलं प्रमुख म्हटलं जातं, वडील नसल्यावर आईला प्रमुख म्हटलं जातं. ते एक जबाबदारी स्वतःहून, ते उपकार म्हणून करत नाहीत. हे कुटुंब माझं आहे, या कुटुंबाला सांभाळणं माझी जबाबदारी आहे. ते बाहेर सांगत फिरत नाहीत की मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो, मेहनत करतो. बिलकुल नाही. तशा पद्धतीची भूमिका करणारा प्रमुख हवा आहे की मी समाजावर काहीतरी उपकार करतोय आणि म्हणून मला नेता म्हणा किंवा मला लीडर म्हणा किंवा मला मार्गदर्शक म्हणा, अजिबात नाही. हे माझं नैतिक कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे की मला काहीतरी येत आहे. म्हणजे शाळेत आपण एखादा बघा शिक्षक शिकवतात, काही विद्यार्थी डॉक्टर बनतात, काही इंजिनियर बनतात, काही गुंड बनतात. पण शिक्षकाने सगळ्यांना समान शिकवलेलं असतं, कुणाला वेगळं शिकवलं. पण ज्याच्यातून तुम्ही काय घेता. आता ह्या तरुण पिढीला महापुरुषांनी जे दिलं ते समान दिलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे द्यायचं ते समान दिलं, शाहू महाराजांनी जे द्यायचं. कुणी काय घेतलं. आता ज्यांनी चांगलं घेतलं ज्यांनी नाही घेतलं त्यांना पुरवणं, ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीला हे विचार ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. हा वारसा ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. आणि तो ट्रान्सफर करणारा मार्गदर्शक सध्या हवा आहे, तो ट्रान्सफर करणारा व्यक्ती हवा आहे, तो ट्रान्सफर करणारा पुढारी हवा आहे, नेता हवा आहे, लीडर हवा आहे, कॅप्टन हवा आहे. तुम्ही ज्याला जे नाव द्याल ती भूमिका एक व्यक्ती नसणार आहे, ते अनेक असले पाहिजेत. कारण एकच साहेब बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण नाही होणार. प्रत्येक घरात बाबासाहेब जन्माला यावेत. छत्रपती शिवाजी जन्माला यावेत, पण बाजूच्या घरात नाही. त्याने करावं मग मी करतो नाही, मला ती जबाबदारी उचलावी लागेल तर हे वाढेल. त्या अनुषंगाने दुसरा एक माझा प्रश्न आहे की हे तयार व्हायला पाहिजेत. आत्ताच्या सध्या एक चर्चेत एक व्यक्तीचं नाव आहे, त्या म्हणजे सुषमा अंधारे. आज 20 वर्ष चळवळीत काम करत होत्या. योगायोगाने त्यांनी एका पक्षात पदार्पण केलं. डॅशिंगमध्ये त्यांचं परिवर्तन आहे. त्यांचं जे काय बोलतात त्या विषयाला धरून बोलत आहेत. पत्रकारांना सुद्धा जे काय विचारतात त्याला उत्तर ते परफेक्ट देतात. परंतु कुठेतरी त्यांना बॅकफूटवर आणावं म्हणून एक विषय घेऊन त्यांना बदनाम करण्याचा जो एक प्रयत्न सुरू आहे. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की एक महिला जसं नेतृत्वाची गरज आहे असं म्हणाला, तसंच एक नेतृत्व भले ते कुठल्याही आणि पक्षात नेतृत्व असायला पाहिजे तरच आजची युवा पुढे जाईल. आणि तो प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, एखादी व्यक्ती कोणाची बरोबरी नाही करू शकत तर त्याची बदनामी सुरू होते. सुषमाताई अंधारे अभ्यासू आहेत. सगळ्या प्रकारे त्यांनी गेले 15 वर्ष आंबेडकरी चळवळीच्या स्टेजवर त्यांनी कर्मकांडांच्या विरोधात असेल, अंधश्रद्धांच्या विरोधात असेल, महापुरुषांबद्दल सांगणं असेल, हे मोठ्या प्रमाणात केलं. आणि एक उपेक्षित वर्गातली स्त्री एका मेन स्ट्रीमच्या पक्षामध्ये जाऊन युवा नेता उपनेत्या म्हणून त्या वावरतात आणि एक मेन स्ट्रीमच्या स्टेजवर त्या जातात. तर हे कुठेतरी पहिलं मी म्हटलं ना, जात व्यवस्था जात नाही. आता बघा, ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देईल. सावरकरांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मनूपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे तर मनू. तुम्ही त्यांच्या तिरड्या नाही बांधल्या. किंवा संभाजी भिडे म्हणतात
की ह्या रेड्याला हे करत होते परंतु मुस्लिम आक्रमण करत होते, त्या ज्ञानोबा कुठे होते, तुकोबा कुठे होते, असं भिडे म्हणतात. तेव्हा तुम्ही त्यांच्या तिरड्या नाही बांधल्या. म्हणजे तुम्ही जात बघून विरोध ठरवता. आणि ते पण तो विरोध जेव्हा त्या आंबेडकरी स्टेजवर होत्या तेव्हा तो विरोध तुम्हाला करावासा वाटला नाही. 2009 साली केलेलं भाषण, 4 सेकंदाचं भाषण दाखवून तुम्ही त्यांना 10 वर्षानंतर ट्रोल करताय. म्हणजे याच्यावरून तुम्हाला मानसिकता कळते. म्हणजे आंबेडकरी समाजाच्या चळवळीतली तयार झालेली एखादी महिला जी फुले शाहू बाबासाहेब किंवा तुम्हाला प्रश्न करते, ती कुठेही अपशब्द वापरत नाही, कुठेही घाण बोलत नाही, ती तुम्हाला सरळ सरळ तुमच्या मतदारसंघात येऊन तुम्ही मतदारसंघात काय काम केलं हे प्रश्न विचारते. त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नाही आहेत. म्हणून जाणीवपूर्वक स्वयंघोषित वारकरी संप्रदायाला तो पुढे केलं जातं, जे वारकरी संप्रदाय नाहीच आहेत. संत तुकोरामांना मानणारा वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धांचा विरोध करणारा आहे, समानता प्रस्थापित करणार आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला हे जे तयार केलेले आहेत, जे सो कॉल स्वतःला वारकरी म्हणतात, ते त्यांचे बाकीचे व्हिडिओ बाहेर आले, कशा पद्धतीने ते वारकरी आहेत आणि काय. म्हणजे कुठेतरी हा वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा कट आहे. आणि हे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे पेड लोक तयार करून तरी ती महिला थांबणारी नाही. आज त्यांचं कालचं सोलापूरची तुफान सभा झाली. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, मी तुम्हाला मगाशी जे मातृ संघटनांचं उदाहरण झालं, यांना ही भीती आहे, महिला मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग लिडरशिप इथे उभी करू शकतात, ही भीती. जसं, आणि हे कधीपासून सुरू झालं बघा, जसं उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्टेटमेंट दिली की कदाचित या महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिलाही असू शकते. सुषमाताई अंधारांना त्याचं काही नव्हतं, परंतु त्यांना हे लगेच सुरू झालं. त्याच्या आधी ताईंच्या सभा झाल्या तेव्हा त्यांचं नावही कोणी घेत नव्हतं. परंतु ज्या दिवशी उद्धवसाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट दिली की कदाचित या महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री, पहिली महिला मुख्यमंत्री होऊ शकते, मग ताईंचं नाव चर्चेत आलं. आणि मग ह्यांना कुठेतरी वाटलं की जर चुकून माकून उपेक्षित समाजाची महिला मुख्यमंत्री झाली तर मग ह्यांना भविष्यात उभं राहणं अवघड आहे. आणि मग हे ट्रोलिंगला सुरुवात झाली. हे कुठल्या तरी गोष्टीचा संदर्भ देऊन सहज नाही करत, मग हे ट्रोलर उभे केले गेले. आणि तरीसुद्धा अशा गोष्टी करून ते स्वतःचंच नुकसान करून वारकरी संप्रदायात झालेली घुसपेट किंवा हा जो हे सगळ्या गोष्टी लोकांनी बाहेर काढल्या की कशा पद्धतीने वारकरी संप्रदायात घुसपेट झालेली आहे, आणि ते स्वतःच तोंडावर पडले. म्हणून त्यांनी मग त्यांचा मोर्चा आदित्य ठाकरेंकडे वळवला. आता तुम्ही म्हणालात की उद्धव साहेबांचं नाव घेतात. माजी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे करोना काळामध्ये उत्कृष्ट असं काम केलं म्हणून त्यांचा आज नावलौकिक आहे. परंतु आज त्यांना सुद्धा बदनाम करण्याचं एक षडयंत्र रचलं जात आहे. जोपर्यंत त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून होते, तोपर्यंत यांनी स्वीकारलं. आणि ज्या दिवसापासून ते म्हणाले की मला शेंडी जानव्याचं हे हिंदुत्व नको आहे, मला बहुजनांचं हिंदुत्व पाहिजे, ज्यांनी प्रबोधन ठाकरे स्वीकारले त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे ही मानसिकता लक्षात आली पाहिजे आपल्या. काही गोष्टी असतात की स्थानिक लेवलला सुद्धा राजकारण चालत असतं. आज तुम्ही चेंबूरसारख्या ठिकाणी हा परिसर बघितला तर एक सर्वसामान्य म्हणजे कुटुंबच यांच्या अनेक समस्या आहेत. आता प्रश्न असा आहे की राजकीय असू द्या किंवा सामाजिक चळवळीमध्ये नेते असू द्या, मी नेता म्हणेन, आता तुम्ही एक नेते आहात, लोकांना काय हवं आहे तर जयाताई रस्त्याने जात आहेत तर जयाताई माझ्याकडे कशा पद्धतीने मला नमस्कार करतायत हे लोकांच्या आज फार जवळचं पाहिजे. तर तुम्ही आता या दृष्टीने कसं बघा? कसं आहे, आपण बोलतो ना, जिथे राहतो तिथली परिस्थिती आपल्याला भरपूर माहिती असते. तुम्ही पाणी मीटर आणि हे गटर ह्याच्या समस्या आजही विभागांमध्ये सुटलेल्या नाही आहेत. आजही प्रत्येक कॉर्पोरेशनला जेव्हा उमेदवार येतात तेव्हा हेच हात जोडतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ. आजही शिवाजीनगर मानपूर विधानसभा बघितलं तिथे आजही चोरीचं पाणी विकलं जातं, चोरीचे मीटर्स आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी इथे स्थानिक लेवलला जर बघेल तर इकडे मोठ्या प्रमाणात जो तरुण वर्ग आहे तो नशेच्या आहारी गेलेला आहे. किंवा चोरी आणि तो का चोरीच्या आहारी गेलेला आहे? का तर नोकऱ्याच नाही आहेत अजिबात. ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं की तो आतंकवादीच आहे बाबा, त्यांचे साधे पासपोर्ट जरी काढायचे असले तरी त्यांच्याकडे शंकेच्या दृष्टीने. आणि हा जो पट्टा आहे, मी जिथे राहते शिवाजीनगर, हा मुस्लिम बहुल पट्टा आहे. इथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्त्या आहेत. परंतु ते जर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच आहे. आणि जाणीवपूर्वक छोट्या छोट्या घरांमधून नशेच्या गोष्टी विकणं झालं असेल किंवा प्रदूषण असेल, इथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, शिक्षणाचा अभाव आहे. इथे कोणतंही गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही आहे. म्हणजे प्रेग्नेंट महिलांना, मी नेहमी त्याबद्दल बऱ्याच लोकांशी बोलले पण आहे, प्रेग्नेंट महिलेला एकतर त्या अवस्थेमध्ये शताब्दी हॉस्पिटल किंवा मग सायन हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. मानपूरमध्ये एकही गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नाही आहे. मानपूरमध्ये एकही अशी मोठी शाळा नाही आहे जिथे मुलं शिकू शकतील. महानगरपालिकेची शाळा नाही आहे. मानपूरच्या सगळ्या मुलांना एका शिवाजीनगर शाळेमध्ये अदरवाईज स्टेशनच्या पलीकडे जी महानगरपालिकेची शाळा तिथे जावं लागतं. किंवा इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारचं ग्राउंड नाही आहे. इथे कोणत्याही प्रकारचं UPSC MPSCचा अभ्यास होऊ शकेल अशा अभ्यासिका केंद्र नाही आहेत.
ती केंद्र उभं करणं, विद्यार्थी घडवण्यासाठी हे केंद्र उभं करणं गरजेचं आहे. इथे नशामुक्तीच्या नावाने आंदोलनं करणारीच लोक मुलांना आंदोलनांमध्ये जे नेते आहेत त्या नशा वाटून आंदोलनांना घेऊन येतात, अशी परिस्थिती आहे. इकडचे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते जाणीवपूर्वक मुलांना 5 वर्ष त्या गोष्टी पुरवतात आणि त्यानंतर त्यांचाच उपयोग करून निवडून येतात. इथे मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. तुम्ही जर आज मानपूरमध्ये थोडासा फेरफटका काढला तर तुम्ही संध्याकाळी जाऊन 100% आजारी पडणार, अशी परिस्थिती आहे. म्हणजे नाकाला रुमाल लावून तुम्हाला जावं लागेल, एवढं घाणीचं साम्राज्य आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला मिळणारा निधी, म्हणजे विटीला राहणारा एक उच्चभ्रू वर्ग किंवा बँड्राला राहणारा उच्चभ्रू वर्ग, त्याला सुद्धा त्याच्या कॉर्पोरेशनला सुद्धा तेवढाच निधी मिळतो. आणि मानपूर, शिवाजीनगर मानपूरमध्ये असणारा एखादा कॉर्पोरेशन त्यालाही तितकाच निधी मिळतो. परंतु इकडचे जे कॉर्पोरेटर आहेत किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट असतील किंवा विधानसभा आमचे आमदार असतील त्यांनाही तितकाच निधी मिळतो. म्हणजे तिथे कुठेही फरक नाही केला. मी महानगरपालिकेपुरते सेम निधी मिळत असून सुद्धा CSTला एखादा कागदाचा तुकडा पडला तरी तिथे महानगरपालिकेचा कर्मचारी येऊन तो कचरा उचलतो. तिकडची एखादी लादी जरी निघाली तरी तिथे लगेच दुरुस्त केली जाते. तिथे पाण्याला एका व्यक्तीच्या घरात पाणी नाही आलं तर तिथे लगेच वॉटर डिपार्टमेंटचे लोक येतात आणि तो पाईप दुरुस्त करतात. पण इथे वर्षानुवर्ष ते प्रश्न आहेत. पाण्यासाठी झगडे होतात. कितीतरी शिवाजीनगर मानपूरचे उदाहरण आहेत की तिथे पाण्यासाठी एकमेकांचे खून झालेले आहेत, पाण्यासाठी गुंड तयार झालेले आहेत. अनेक ग्राउंड लेवलला जे मुलं चुकीच्या आहारी गेले त्यांना त्यावेळेला स्कोपच, अशा पद्धतीची परिस्थिती हे मी लहानपणापासून बघितलेलं आहे. आणि मग याच्यातून काही जी मुलं तयार झालेली आहेत तर मला आता ह्याच मुलांना, आणि असं नाही की ती मुलं वाईट आहेत, ज्या लोकांना आज देशद्रोही म्हटलं जातं, आतंकवादी म्हटलं जातं, नक्षलवादी म्हटलं, त्यांचं कुठली तरी पार्श्वभूमी आहे. अहो मला तरी तसं म्हणायचं, एखाद्या विभागात चोर सापडला नाही ना चोर, तर या घरातल्या मुलांना उचलून नेतात आणि त्यांना म्हणतात की तू मान्य करते चोरी केली आहेस. म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगते की गेल्या 5-6 महिन्यापूर्वी माझ्यावर काही 2 मुलांनी अटॅक केला. म्हणजे चाकू वगैरे घेऊन आले. माझा फोन योगायोगाने त्यांच्या हातात गेला. मी केली ती कोण होते मला माहिती नाही. आणि त्या मुलं सकाळी 6 वाजता आणि 6 वाजता त्या अटॅक केल्यानंतर ती मुलं निघून गेली आणि माझा फोन त्यांच्या हातात होता. परंतु मी मागे लोक पळत गेल्यामुळे असं वाटलं की ते चोर असावेत म्हणून. परंतु पुढे जाऊन त्यांनी तो माझा फोन पण टाकून, तो वेगळ्या हेतूने माझ्यावर अटॅक होता वगैरे, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाली, सगळीकडनं फोन आले. आणि दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत पोलिसांनी असं, म्हणजे आम्ही सगळेच होतो, मी असं सांगितलं की पिवळ्या रंगाची स्कूटी होती वगैरे, सगळं CCTVमध्येही दिसतंय की ती पिवळ्या रंगाची स्कूटी आहे, पोरांनी तोंड बांधलंय, मुलं लहान म्हणजे एक लोक. पण दुसऱ्या दिवशी 2 छोट्या मुलांना साठेनगरमधनं पकडलं. सर आपण 2 मिनटं थांबूया का, अजून चालू आहे? ओके, 2 मिनटं. तर गेले 22 वर्ष मी इथं राहते आणि 22 वर्षापासून SMS जी कंपनी आहे ज्याच्यामध्ये मेडिकल वेस्टेज संपूर्ण मुंबईचे टाकले जातात, ज्याच्यामध्ये बेवारस प्रेत असतील, इंजेक्शन असतील, कोरोनाच्या काळात जे अनेक गोष्टी आहेत, जे प्रेतांचं काही फॅमिलीज नसतात त्यांना ते वेस्टेज सगळं तिथे मेडिकल वेस्टेज जेवढं आहे त्या SMS कंपनीमध्ये टाकलं. मला असं वाटतं आमची वस्ती, इथे वस्ती येण्याआधी SMS कंपनी तिथे, आणि तिथे मोठ्या प्रमाणात तो धूर आहे. आणि मी काही मुलींना ज्यांना ज्यांची आई TBने वारली किंवा काही लोकांना शिवडीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ट्रीटमेंटसाठी, त्यांचे डॉक्टर आनंदी त्याचे डीन आहेत, ते म्हणजे खूप चांगले, कारण मी बऱ्याच TBच्या पेशंटला त्यांच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन जाते शिवडीला. तर त्यांनी मला सांगितलं आहे की एक सर्वेनुसार, म्हणजे बरीच मोठी टीम पण याच्या विरोधात काम करते की बऱ्याच इथे म्हाडामध्ये किंवा मानपूर शिवाजीनगरमध्ये 2 व्यक्ती सोडले तर कॅन्सर आणि TBच्या पेशंटचे, असा सर्वे आहे त्यांचा, मेडिकल सर्वे आहे. आणि ते डॉक्टर्सही स्वतः की हे कशामुळे होत आहे, तर इकडे जे मेडिकल वेस्टेजची जी मोठ्या प्रमाणाचा धूर पसरतोय आणि त्या धूर शरीरामध्ये जातोय, ज्याच्यामुळे दम्याचे प्रॉब्लेम्स होतात, TBचे प्रॉब्लेम आहेत किंवा ह्याचे. परंतु त्याचे मालक एका पुरस्कृत पक्षाचे असल्यामुळे ते, मला असं वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की हे वस्ती येण्याआधीपासून इथे कंपनी आहे. अनेक लोक त्याच्यासाठी म्हणजे संघर्ष करत आहेत, अनेक वर्ष लोक मोर्चे निदर्शनं करत आहेत. आणि आत्ता मला वाटतं 6 महिने 1 वर्षापूर्वीच SMS आठव संघर्ष समितीही आपल्या काही बांधवांनी सुरू केलेल्या आहे. त्यांचाही संघर्ष वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे, आंदोलन होत आहेत, मोर्चे होत आहेत. परंतु कसं आहे, रोग्याला सांत्वन करण्यापेक्षा त्या रोगावर इलाज करणं जास्त गरजेचं आहे. सांत्वन सगळेच करायला येतात की ठीक आहे हे होतं आहे, परंतु ही फक्त सांत्वनाची भूमिका झाली. आणि आपण जर एखाद्या पर्टिक्युलर मुद्द्याला घेतोय तर त्या रोग्यावरच इलाज झाला पाहिजे, तर तो इलाज कशा पद्धतीने होईल. तर येणाऱ्या काळात माझाही तशा पद्धतीचा काही वैयक्तिक प्रयत्न चालू आहे की याचं सखोल स्टडी करून आणि त्याच्यावर सोल्युशनही ऑलमोस्ट मला भेटल्यात जमा आहे.
तर ते सोल्युशन घेऊन मी लवकरच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा हेल्थ मिनिस्टर असतील किंवा पर्यावरण मंत्री असेल किंवा दिल्लीला जरी मला जावं लागलं तरी मी हा मुद्दा घेऊन जाणार आहे. कारण बऱ्याच वर्षापासून तो रेंगाळतोय आणि त्यावर सोल्युशन मला मिळालेलं आहे. म्हणजे साप बी मरेवर लाठी बी ना तुटे अशा पद्धतीचं सोल्युशन आहे. ऐकून समाजाला त्याच्यातून मुक्तता मिळणार आणि ते मी लवकरच तुम्हाला दिसेल. आपण पाहिलं असेल की सर्व गोष्टी आजच्या युवती आहेत. आज त्यांचं वय कमी आहे परंतु पूर्णतः देशाचा सुद्धा, जसं आंबेडकर चळवळीमध्ये भाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक स्वप्न होतं की देशाची प्रगती झाली पाहिजे, ती जर करायची असेल तर निव्वळ एका भागाला धरून चालणार नाही, तर इथे अशा युवा पिढी तयार झाली पाहिजे तरच तो होऊ शकतो. आणि त्या माध्यमातून आज ज्या बनसोडे ह्या त्या ट्रॅकवर आहेत आणि त्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. प्रबोधन दिशाच्या माध्यमातून आपण त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. जय तुम्हाला शुभेच्छा आहेत.